कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. वा, सुरेख, खूप सुंदर. तर प्रेक्षक हो, नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी तेजस्विनी सहर्ष स्वागत करते. आज आपल्याकडे सेलिब्रिटी शो मध्ये आपण संगीतकार त्यागराज खाडीलकर यांना आमंत्रित केलं आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. धन्यवाद. आणि मला आमंत्रित केल्याबद्दल मी आधीच आचार्य 90चे आभार मानतो. अरे वा, पहिल्यांदा आचार्य 90 होणार. बरं सर, सुरुवातीला तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. एकंदरीत तुमचा सगळा आतापर्यंतचा जीवन प्रवास, जी संगीत यात्रा आहे ती आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची आहे. सुरुवातीचं तुमचं शिक्षण आईकडे झालं आणि आजीकडनंही तुम्हाला काही संगीताचे धडे मिळाले. तर थोडं आई आणि आजीचे जे संस्कार तुमच्यावर गाण्याचे घरातनं झाले त्याविषयी थोडंसं सांगा. निश्चितपणे खरं तर मी अतिशय भाग्यवान आहे की एका अशा घराण्यामध्ये जन्म मिळाला की ज्याची एक प्रदीर्घ परंपरा आहे. सुरुवातच करायची झाली तर नाट्याचार्य, स्वातंत्र्य सैनिक, झुंजार पत्रकार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, ज्यांची आजही स्वयंवर, मानापमान, विद्याहरण ही नाटकं आजही हाऊसफुल चालतात आणि त्याच्यावरती चित्रपट सुद्धा बनतात. लोकमान्य टिळकांचे ते सहकारी म्हणजे संपादक होते केसरीमध्ये आणि मग नंतर स्वतःचा नवा काळ हे दैनिक त्यांनी मुंबईमध्ये सुरू केलं. तर ती नाट्यसंगीताची परंपरा, त्याच्यानंतर माझी आजी इंदिराबाई खाडीलकर ही सुप्रसिद्ध शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायिका, आई मंजुश्री खाडीलकर ही नारदीय संप्रदायाची कीर्तनकार, महिला कीर्तनकार म्हणून ती खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे घरामध्येच संगीत आणि गाणं असल्यामुळे जर मी गायलो नसतो तरच नवल होतं. त्याच्यामुळे अगदी जन्माला येण्याच्या आधीपासून घरामध्ये एक संगीत चालूच आहे. कोणी ना कोणी रियाज करते, कोणी शिकायला येते, कोणी शिकतंय, कोणी ऐकतंय. अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत आणि हरिकीर्तन, ज्या जय जय राम कृष्ण हरीने आपण सुरुवात केली, त्याचे अगदी बाळपणापासून संस्कार झाले. किती सुंदर ना. म्हणजे आपण नेहमी ऐकलेलं असतं मास्टर दीनानाथ लता दीदीनं अशा शिकवायच्या, तसं तुमच्या घरातही तसंच होतं नाही का? म्हणजे ही जी घराण्याची परंपरा आहे ती फार कमी लोकांना, आणि त्यात तुम्ही फारच भाग्यवान की तुम्हाला अशा भाग्यवान असेसाठी की तुम्ही अशा चांगल्या सुसंस्कृत सुशिक्षित घरात आणि संगीताची जाण, तसंच एवढं सगळं संगीत परंपरा आणि साहित्याची आणि देशभक्तीची सुद्धा परंपरा. वा. त्यामुळे म्हणजे कौतुक माझं होण्यापेक्षा सुद्धा त्या परंपरेचं जास्त आहे. आणि घराण्याचं कौतुक खरंच मोठं आहे. आता मला थोडं, आता तुम्ही गुरु शिष्य परंपरेनुसार आईकडे सुरुवातीला शिकलात, पण तसंच आणखी कोणा गुरुंकडनं तुम्ही मार्गदर्शन घेतलं? हो, अर्थात. आई तर झालीच, आजी ती मुख्यत्वे करून, कारण एक लहान मुलांना एका जागी बसवून गाणं शिकवणं हे फार अवघड आणि मेहनतीचं काम आहे. आजकाल तर आणखीनच अवघड आहे, कारण अनेक नवीन गॅजेट्स त्याच्यामुळे मुलं आणखीनच चंचल झालेली आहेत. त्याही वयामध्ये होती. म्हणजे जेव्हा आजी मला शिकवायला बसायची तेव्हा खालून मित्रमंडळी हाका मारायची मला की अरे खेळायला ये, गात काय बसलायस, आणि मलाही जायचं असायचं त्या बाल सुलभ वयानुसार. पण जबरदस्ती जरी रडलं तरी सुद्धा गाणं हे शिकावंच लागलं. आणि आता त्याचं महत्व कळतंय की काही गोष्टी जबरदस्तीनीच संस्कार घडवावे लागतात.
अगदी फारच मुलांच्या कलाकारांनी घेता येत नाही, हा. तसं घेऊही नाही. त्यामुळे तिच्याकडे शिकलो. आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे हा. यांच्याकडे पुढचं शिक्षण झालं. बरं. त्याच्याही बाबतीत माझं सुदैव असं की मी स्वतः नंतर संजीव अभ्यंकर वा. जो पुढे जसराजींच्याकडे जाऊन हा. शास्त्रीय संगीतातला ख्यातनाम गायक झाला, हा. आणि मृणाल देव हो. म्हणजे आता वा. कुलकर्णी. गोवी दांडेकरांची. हो. हा. नाच. असे आम्ही तिघही एका बॅच मध्ये शिकत होतो. वा वा. आणि खूप मजा यायची, खूपच. कारण तिघही एकापेक्षा एक म्हणजे हो. एकावर एक आलाप करणारे, एकावर एक विचार करणारे, खूप बुद्धिवान अशी हो. मुलं. त्याच्यामुळे मी उपशास्त्रीय किंवा सुगम संगीताकडे आलो. संजीवनी शास्त्रीय संगीतच जोपासलं. हा. आणि मृणाल तर माहितीच आहे हो. की सिने नाट्य. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये हो. आणि आता दिग्दर्शिका म्हणून बरं. चांगलं काम केलंय. तर असे सगळे संस्कार आणि अशी मित्रमंडळी आणि असे गुरु वा. भेटल्यामुळे हा. खूप शिकायला मिळालं आणि अजूनही शिकतोच आहे. अच्छा. तो जो रियाजाचा काळ होता म्हणजे गुरुंकडनं तुम्ही शिकतानाचा, तर त्यातल्या काही आठवणी आहेत का तुमच्याकडे? म्हणजे गुरुंकडे तेव्हा कसं तुम्ही शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतलेत वगैरे हो त्याविषयी? हो. म्हणजे बंदिश कशी मांडावी, ख्याल कसा मांडावा? निश्चितपणे एक सुदैव होतं की आमच्या गुरुजींच्याकडे एक स्वतः गायचं एक स्वातंत्र्य होतं. हा. म्हणजे बरेच ठिकाणी असं असतं की गुरुजी जसं सांगतील, म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की यमन आपण हा. सुरुवातीला गेला, नेरे नेरे ग रे ग रे ग म ग म ग म ध, हे पठडीतलं झालं आणि तेही शिकायलाच पाहिजे. हा. पण एका मर्यादेनंतर शास्त्रीय संगीत हा असा एक कॅनव्हास आहे हा. की ज्याच्यावरती तुम्ही स्वतः रंग भरायचे. हा. ते शाळेच्या पुस्तकातले चित्र नाहीये की रेखाचित्र दिलंय ते आधीच रंग भरा. आणि त्याच्यात रंग भरा. हा, असं नाहीये ते. बरं. तर एक मोकळा स्वच्छ तुम्हाला कॅनव्हास दिलाय आणि हा. त्याच्यात तुम्हाला त्या रागाचे रंग भरायचे. त्याच्यासाठी तुम्हाला कल्पकता हवी, बुद्धिमत्ता हवी, सुचायला हवं आणि उपज हवी. हा. अशा सगळ्याच गोष्टी. आणि त्यासाठी एक मोकळेपणा आणि स्वातंत्र्य हवं वा. की आता तुला बंदिश शिकवली आहे, आता ती फुलवायची कशी याचा तू तुझा विचार कर. आणि मग तशा पद्धतीने ते होतं. म्हणजे साधीशी बंदी जरी असली, येरी आली पियाबिन सखी, येरी आली पियाबिन सखी, येरी आली पियाबिन सखी, येरी आली पियाबिन. किती पद्धतीने तुम्ही हा. त्याचा विस्तार करू रागाला शकता. आळवू शकता. हा. आणि जर तुम्हाला कल्पकता असेल हा. तर एखादी बंदिश तुम्ही तासभर सुद्धा गाऊ शकता. हम्म. जसं एखादी गझल हा. गुलाम अली साहेब तासभर गाऊ शकतात. हा. कारण तेवढी कल्पकता आणि तेवढी रागदारीची तयारी असल्यामुळे इट्स नो एंडिंग. हा. तुम्ही गात राहू शकता. पण हे झालं शास्त्रीय संगीताचं. म्हणजे मला विशेष आवड आहे, म्हणजे दोन्हीची आहे, हो. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय. कारण माझी पण आई संगीत विशारद, बरं. आणि मग मला तिने संगीताबरोबरच तबला करायला सांगितलं. मग तबला विशारद म्हटलं चला तुझ्या जोडीला मला पण थोडंसं शिकता येईल म्हणून. शास्त्रीय संगीतामध्ये तुम्ही मग उपशास्त्रीय संगीताकडे कधी वळलात? तसा कल माझा तो शाळेपासून म्हणण्यापेक्षा कॉलेजमध्ये जास्त झाला. अच्छा. की मला असं लक्षात आलं की शास्त्रीय संगीत तर आहेच, हा. पण त्याच्याच आधारावरती हा. सुगम संगीत म्हणजे भावसंगीत आहे, चित्रपट संगीत आहे, भजन आहे, गझल आहे, किती प्रकार आहेत. हो. सगळे आहेत. पण हा. त्याच्या मुळाशी शास्त्रीय संगीत आहे. हा. आणि त्याच्याही आधी त्याच्या मुळाशी लोकसंगीत हा. आहे की ज्याच्यातून शास्त्र निर्माण झालं कलेतून, आणि मग त्या शास्त्रावर आधारित इतर सगळं निघालं. तर त्याच शास्त्राचा आधार घेऊन किती सुंदर पद्धतीने संगीत रचना करतात सगळे संगीतकार, आणि त्या किती सुंदर पद्धतीने आपले सगळे दिग्गज गायक गातात. ह्याच्याकडे पण मन आकर्षित झालं की तोच यमन आपण जो आता गायला, तोच नाम गुम जाएगा, हा आर.डी. बर्मनना वेगळ्या पद्धतीने दिसतो. किंवा कल्याण जानेजीला चंदन सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये, किंवा तो शंकर जय किशनला एहसान तेरा होगा मुझ पर. मग मला लक्षात आलं की हा जो यमन आपण शिकलोय तोच या संगीतकारांना किती वेगळ्या वेगळ्या
दृष्टिकोनातून दिसला. म्हणजे याही एका अर्थी बंदिशीच झाल्या यमन रागावर आधारित. मग तिकडे माझं जास्त कल गेला किंवा अभ्यास करावासा वाटला. मग त्याच्या बरोबरीने ती गायकी पण झाली, संगीतकार झाले, त्या गाण्यांमधले म्युझिक अरेंजमेंट ती पण एक वेगळं कौशल्य आहे की गाण्यामध्ये म्युझिक कसं भरायचं आणि नेमकी कुठली वाद्य वापरायची. की एखाद्या गाण्यामध्ये सतारच का वापरावीशी वाटली, बासरीच का वाटली, व्हायोलिन्सच का वापरावीशी वाटली, आणि मग त्याचा एक सुंदर खेळ किंवा एक मेळ घातला जातो सगळा मिळून. तर ते खूप मला आव्हानात्मक वाटलं आणि निश्चितपणे आहे. आणि मग ते सगळं शिकावं असं मला वाटलं आणि मग मी कॉलेज पासून त्याही स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो वेगळ्या वेगळ्या. अच्छा. आणि मग संगीतकार म्हणून जी तुमची जडणघडण आहे ती कशी घडली? याच पद्धतीने की जसं मला हे कळलं की ह्या लोकांना कसं सुचतं, एक सहज गंमत म्हणजे त्यानंतरच्या टप्प्यातले माझे मित्र अजय अतुल. अच्छा. तर एकदा गप्पा मारता मारता विषय निघालेला होता तेव्हा अजय म्हणाला की गातात सगळेच, जसं सांगितलंय तसं गातात, पण फार कमी लोकांना स्वतःला सुचतं आणि ज्याला सुचतं तो मोठा असतो. म्हणून ज्यांना सुचतं ती सगळी माणसं एवढी मोठी आहेत आणि ती अजरामर आहेत. म्हणजे आता कित्येक त्यांचं काम पण म्हणजे गाणी पण अजरामर आहेत, तीच अजरामर आहेत. म्हणजे कित्येक संगीतकारांना जाऊन सुद्धा 40-50 वर्ष झाली, पण आजही ती गाणी ताजी आहेत. याचं कारण ती अभिजात आहेत आणि ती परिपूर्ण आहेत. जेव्हा एखादी गोष्ट परिपूर्ण असते म्हणजे कम्प्लीट आपण ज्याला म्हणतो, तेव्हा ती कधीच जुनी होत नाही. जशी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, त्यातलं तत्वज्ञान परिपूर्ण आहे. आता ज्ञानेश्वरी कालबाह्य झाली असं होऊच शकत नाही. तशा ह्यांच्या संगीत रचना कालबाह्य झाल्या असंही कधीच होऊ शकत नाही. यमन तोच राहणार आहे, त्याचा गोडवा तोच राहणार आहे आणि त्याचा अथांग समुद्रासारखा विस्तार जो आहे, जो किती वर्ष लोकांनी उपसला तरी संपणार नाही. तर त्याच्यामुळे संगीतकार होण्याकडे सुद्धा माझा कल झाला. पण तुम्ही ठरवलं होतं की आपण शास्त्रीय गायक व्हायचं नाही किंवा संगीतकार व्हायचं असं ठरवलं होतं ना, म्हणजे सुरुवातीला? नाही, शास्त्रीय गायकच व्हायचं असं ठरवलेलं होतं. आणि त्याच दृष्टीने माझा म्हणजे रियाज किंवा शास्त्रीय संगीताच्या ज्या स्पर्धा सगळ्या भारतभरातल्या मी जिंकल्या होत्या. एक सांगण्यासारखं म्हणजे आंतर विद्यापीठ, आंतर महाविद्यालय नव्हे, आंतर विद्यापीठ, इंटर युनिव्हर्सिटी शास्त्रीय गायनाची स्पर्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केली होती आणि संपूर्ण भारतातून त्या विद्यापीठांनी त्यांचे हे पाठवले होते गायक. त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला होता तेव्हा. आणि हिराबाई बडोदेकर यांच्या नावाने गान हिरा नावाचा पुरस्कार मला मिळाला होता. आणि मग लगोलग मैफली सुद्धा माझ्या सुरू झाल्या होत्या तेव्हा, की अगदी 1.5-2 तास मी व्यवस्थित शास्त्रीय गायचो. खयाल, बंदिश, एखादं उपशास्त्रीय किंवा ठुमरी वगैरे असं संपूर्ण. पण मग आयुष्यावरती एक टप्पा असा आला त्याच विषयी की आम्ही पुण्यामध्ये राहत होतो, पण काही पुण्यात तर जास्त शास्त्रीय वातावरण होतं. त्याच्यामुळे दणादण मैफिली करत असताना आणि असं दिसत होतं की शास्त्रीय गायनामध्ये भवितव्य आहे. आणि माझंही स्वप्न होतं की कधीतरी मी सवाई गंधर्वात गाईन, कधीतरी आणखी कुठल्या तरी मुंबईच्या एनसीपीए मध्ये मोठ्या महोत्सवात गाईन वगैरे असं. पण संपूर्ण आमच्या कुटुंबाला आमचं मूळ गाव सांगली, तिथे शिफ्ट व्हावं लागलं सगळ्यांना. परिस्थिती पण आर्थिक पण फारशी बरी नव्हती, बाकी कौटुंबिक समस्या बऱ्याचशा होत्या त्याच्यामुळे. आणि मी तेव्हा शेवटच्या वर्षाला होतो कॉलेजच्या. तर त्याच्यामुळे आणि एकूण माझी प्रगती बघता सगळ्यांनी निर्णय घेतला की ह्याला राहू दे पुण्यामध्ये, बाकी आपण सगळे सांगलीला जाऊ. पण त्याच वेळेला माझ्या आई वडिलांनी हेही सांगितलं की तुला वेगळं पुण्यामध्ये ठेवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. तर जर तुला राहायचं असेल आणि या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुझं तुला बघावं लागेल इथून पुढे.
आणि मग जेव्हा तुमचा सर्व्हायव्हलचा विषय येतो, हा. म्हणजे जेव्हा हातातोंडाची गाठ पडते, हो. किंवा 19-20व्या वर्षी भाडंही तुम्हालाच भरायचंय, हो. जे जेवणाचाही खर्च तुम्हालाच हा. करायचा आहे आणि इतर सगळं करायचंय. हा. असं म्हणल्यानंतर मला असं लक्षात आलं की फक्त आता शास्त्रीय संगीत आणि त्याचा रियाज करून नाही होणार. हा. आपल्याला जे इतरही गोष्टीतलं आपण शिकलो आहोत, हम्म. सिने संगीत, भावसंगीत हा. किंवा वगैरे वगैरे, हो. तर ते आता आपल्याला करायला हवं. कारण आता आपला जीवनाचाच प्रश्न आहे सगळा. हम्म. म्हणजे जर आपल्याला खोलीचं भाडं भरायचं असेल हो. आणि ते 1000 रुपये पाहिजे असतील हम्म. तेव्हा, म्हणजे हो. त्या काळात खूप हो. जुने 1990, हो. 1000 रुपये खूप होते तेव्हा. तर त्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी शोधायला पाहिजे. हम्म. मग लक्षात आलं की जिंगल्स गायल्यानंतर हा. पैसे मिळतात, ऑर्केस्ट्रात गायल्यानंतर पैसे मिळतात, अच्छा. किंवा आणखीन कुठे वाद्यवृंदात गेल्यावर पैसे मिळतात. पैसे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग हम्म. काय पर्याय नव्हता. हा. तर त्याच्यामुळे कधी कधी लोक उलटेही म्हणायचे हम्म. की त्यागराज खाडीलकर 2 तास क्लासिकलची मैफिल करणारा, हम्म. आता तिथे स्टेजवरती जाऊन इनामिना टीका हा. आणि चाहे कोई मुझे जंगली हो. करे, आणि त्यात पुणेरी टोमणे. हा, आणि आता हळूहळू नवीन पोपट वगैरे पण गाऊ लागलाय. अच्छा. म्हणजे किती एखाद्याचा ऱ्हास व्हावा हो. असं त्यांचं हा. म्हणणं होतं की अच्छा. कुठून कुठे आला हा. हम्म. पण या सगळ्या गोष्टींनी मला जगवलं ते. हो, खरंच आहे. हा, आणि फक्त आणि जगवलं. संगीत हे शेवटी संगीत असतं, मग ते हो. शास्त्रीय असो किंवा अगदी बरोबर अपशास्त्रीय आहे. हो. असो. त्यामुळे मला जरी हा. असे पुणेरी टोमणे जरी मारले की बघितलं का, अहो तो बसून गाणारा आता नाचून गातो, हा. हे नवीनच सुरू केलं हो, आणि काहीतरी. आपल्याला तसे पाश्चात्य संस्कृतीचं तसं नाहीये ना. म्हणजे ते लोक जेव्हा डान्स वगैरे करून गाणी म्हणतात हम्म. तेव्हा ती आपल्याला जास्ती भावतात. पण आपल्याच माणसाने जर ते तसा प्रकार केला तर तो त्यांना बरोबर अश्लील किंवा असा बरोबर रुचत वाटत नाही. रुचत नाही. हा. पण सांगायला मला आनंद होईल की उभं राहून नाच करून हा. किंवा त्या पद्धतीने गाणं परफॉर्म करून गाणारा मी पहिला होतो पहिल्याच होत्या मराठीमध्ये, मराठी. किंवा मराठी वाद्यवृंदात सुद्धा. हा. म्हणजे तेव्हा तर असं होतं की हा गोमू संतीनं सारखं गाणं हा. हा अभिनय करून म्हणतो हो. किंवा एक्सप्रेशन देऊन म्हणतो, हो. असं म्हणून पुणेरी मुली माझ्याबरोबर डिबेट घ्यायला नकार द्यायच्या. अच्छा. हा, बरं. की आम्हाला लाज वाटते म्हणे की हा. तो अच्छा. हातवारे करतो किंवा वगैरे असं करतो. हम्म. आणि आता पद्धत अशी आहे हो. की सगळेच जण नाच करून घातात, बरोबर. सगळ्यांनाच तसं करायचं हा. असतं. गाण्याप्रमाणे आता कपडे सुद्धा बदलतात, हो. कॉस्ट्युम सुद्धा Costumes बदलतात, बदलतात. हो. सगळं बदलतात. बरं. त्यामुळे कुठेतरी या बदलाची सुरुवात हम्म. याची त्याची मुहूर्तमेढ तुमच्याकडून झाली आणि गेली. त्याची खूप मोठी हो. एक गोष्ट आहे. प्रशंसा किंवा कॉम्प्लिमेंट मला आशाताई भोसलेंच्याकडून वा. मिळाली. जेव्हा त्याने मला पहिल्यांदा पाहिलं परफॉर्म करताना, हा, हा. आणि मग त्यांनीच स्वतःहून फोन करून माझ्या कार्यक्रमात गाशील का असं विचारलं वा, होतं, वा. तेव्हा हा. त्यांनी ओळख करून घेतली. हा. म्हणजे असं म्हणणं धाडसाचं आहे, हा. म्हणजे मलाच करून नाही घ्यायचं नाही, होती. पण ते मोठे कलाकार सुद्धा पण त्यांनी- सगळ्या कलाकारांच्या शोधात असतात. त्यांनी हा. खालून आतमध्ये बॅकस्टेजला येऊन, हा. तो आता गोरा गोरा मुलगा गात होता, कोण तो, त्यागराज, हा, मला भेटायचंय. वेळ. मग तेव्हा त्या म्हणाल्या की सहसा मराठी वाद्यवृंदात मी पाहिलंय हा. की जेवणाची पंगत लावल्यासारखे लोक खाली बसलेले असतात ओळीनी, हा. आणि ते पंक्तीत गाणं म्हणतात तसं गातात म्हणे मांडी बरं. घालून. हा. पण मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं की उभं राहून तुम्ही हो. अख्ख्या स्टेजवर फिरून हो. आणि त्या गाण्याच्या अर्थानुसार हो. हा उभा करून तुम्ही गाताय, हे मला अतिशय आवडलं. नक्कीच. हा, आणि मला अशा पद्धतीने ज्यांची सुरावर हुकमत आहे हो. आणि ज्यांना खाली बसून डोळे मिटून गावं लागत नाही, हा. असे गायक मला आवडतात. वा. हा, तर मग हे त्यांची ही मला उपमा पण आवडली की हम्म. ओळीनी पंक्तीला बसल्यासारखे बसतात आणि खरंच तसे बसलेले खरंच असतात. बसतात, हो. हा, की त्याच्यामध्ये त्याच्यातून समोर डायरी हम्म. किंवा आजकाल टॅब हो. किंवा मिटलेले डोळे, हा. तर कुठे एक संबंधच राहत नाही प्रेक्षकांशी हो. आणि त्या कलाकाराचा. बरोबर. असो, ठीक आहे. नक्कीच. तुमच्या या सगळ्या संगीतकारांबरोबरच्या आठवणी आपण पुढच्या भागात उलगडूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपण
मुलाखत घेतो आहे त्यागराज खाडीलकर यांची. आता तुम्ही आशाताईंचा उल्लेख केला तर आशा दिदी, तसंच लता दिदी, ओ.पी. नय्यर साहेब, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, तसंच भारतभर तुम्ही या सगळ्यांबरोबर अशा प्रथितीय गायक कलाकारांबरोबर तुम्ही भारतात आणि भारताबाहेर देखील असंख्य कार्यक्रम केले. तर त्यांच्या काही आठवणी आणि तो सगळा योग कसा तुमच्या आयुष्यात जुळून आला त्याविषयी थोडंसं सांगा. खरंच योगच. म्हणजे काय कुठल्या जन्माची पुण्य असेल खरंय, एवढी खरंय. थोर खरंय, माणसं खरंय. तुम्हाला भेटली. खरंय. आणि अगदी सांगायचं तर कोल्हापूर सांगलीमध्ये जेव्हा बालपण गेलं हा, आणि तेव्हा फक्त रेडिओ होता, हा, दूर- आकाशवाणी. दूरदर्शन नव्हतंच. म्हणजे नव्हतंच. असं पण काही निघेल पुढे भविष्यात हा. असं वाटलंही नव्हतं हा, हा. की घरी बसून दूरदर्शन घेता येईल. पण तेव्हा आकाशवाणीवरती ही जेव्हा गाणी लागायची सगळी, हा. लता दिदी, आशाताई वगैरे, म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे जसं मगाशी आपण म्हणलं की हा. परिपूर्ण हम्म. जे अभिजात आहे आणि जे परिपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये हा. दोषच नाही काही, आणि ते दैवी हा, स्वर्गीय असं हा. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, हम्म. लता मंगेशकर, आशा भोसले अशी ओळीने नावं घेता येतील, हा. इतकं ते परिपूर्ण आहे. हम्म. म्हणून त्या मोठ्या आहेत. तर पहिला उल्लेख झाला आशाताईंचा. हा. तर मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे एका कार्यक्रमात त्यांनी बोलवलं ते. पाहिलं. हा, पाहिलं. आणि तोही किस्सा सांगण्यासारखा आहे हा, की फोन केला त्यांनी आणि दुपारच्या वेळेला होता हा. आणि मी कुठून तरी प्रवास करून आलेलो, दुपारी झोपलेलो होतो. अच्छा. आणि झोपलेलो असताना आमची कामवाली बाई, हा. तेव्हा लँडलाईन लँडलाईन. हो. ती आली मला हा. आणि ती म्हणली, अहो उठाव साहेब, उठा उठा उठा. हा. म्हणलं मी झोपलोय, मी किती दमलोय. नाही उठा, तुम्हाला फोन आलाय. हा. म्हणलं कोण आहे? कोण? तर भोसले भोसले म्हणून बाई आहे म्हणे. अरे बापरे. म्हणलं कोण? भोसले भोसले म्हणून कोण बाई आहे? हा. असं म्हणून मी फोन घेतला. तर मी म्हणलं हॅलो कोण? तर ते म्हणले मी आशा भोसले बोलतेय. अरे बापरे. झोप म्हणजे अगदी मी फाडकन. म्हणजे झोप तर उडलीच. मी बसलेलो, उभा राहिलो, म्हणजे मी एक हा. आणि काय क्षणभर एक म्हणतो? स्वप्नात तर नाही ना. अक्षरशः म्हणजे रोमांचाची एक लहर गेली. हा. आणि मग त्यांनी सांगितलं की मी तुमचं गाणं ऐकलं होतं परवा, वा. तुमचा मी नंबर घेतला होता, हा. असा असा माझा दिल्लीला कार्यक्रम आहे हा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. हा. आणि उद्या पंचमदांचं घर आहे हा. सांताक्रूजला, हा. तिथे रिहर्सल आहे, अच्छा. तर तिथे तुम्ही या इतके वाजता वगैरे. वा. फोन ठेवल्यानंतर मी आमच्या बाईला म्हणलो, तुम्हाला कळत नाही भोसले भोसले बाई काय? आशा भोसले आहेत त्या. हा. मग ते म्हणली मला तरी काय माहित मला. बरोबर. म्हणलं जाऊन दे, तुमची चूक नाही. तर ते पंचमदांचं जे घर आहे सांताक्रूजला, तिथे रिहर्सलला गेलो. अशा त्यांनी सगळ्या वादकांची ओळख करून दिली की बहुत बढ़िया गाते हैं, ये है वो है, की हमारे महाराष्ट्र के है. मग खाडीलकर, कृष्णाजी हा. प्रभाकर, तर त्यांचे वडील मानापमान दीनानाथ करायचे, हो. ते पण सगळं त्यांनी सांगितलं वगैरे, गायला सांगितलं मला सगळ्यांसमोर. वा. मग त्यांच्याबरोबर कुठली ड्युएट वगैरे तर सगळी रिहर्सल झाली. हा, हा. आणि मग थोडी पांगापांग झाली. मी थोडा रेंगाळलो, हा. कारण त्या घरामध्ये काय प्रश्नच नव्हता. हा. आणि मेरा कुछ सामानी वा. या गाण्यात. गाण्याचा उल्लेख आला, त्याची रिहर्सल पण झाली. हम्म. आणि मी बसलो होतो सोफ्यावरती आणि समोर आशा ते होत्या. म्हणले या गाण्याचं असं ऐकून आहे मी, म्हणलं की पंचमदा म्हणले की कल को तुम अखबार लेकर आओगे, न्यूज़पेपर, हा. और बोलोगे कि इसको भी ट्यून लगाओ, हा. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, ये है वो, ये भी कोई गाणं आहे. हा. असं म्हणल्यानंतर आता तुम्ही बसलाय तिथेच हा. पंचम बसले होते. अच्छा. असं म्हणल्यानंतर मी पुन्हा रोमांचाची लहर आणि मी उठलो त्या खुर्चीवरून. हम्म. ते म्हणले का हो, काय झालं? म्हणलं नाही, जिथे पंचमदा बसले हा. होते तिथे मी कोण बसणार, काय माझी लायकी. हम्म. पण मग पुढे काय? तर त्या म्हणल्या की काय नाही. तर मी म्हणलं की मग पुढे काय? हा. की अखबार लेकर आओगे असं म्हणल्यानंतर ते उठले. हा. आणि आशा ते म्हणल्या की त्यांनी तो फेकलेला कागद मी उचलला हम्म. पंचमदानी. आणि सहज म्हणून म्हणायचं म्हणून मी काहीतरी, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, असं गुणगुणले. हा. तर पंचमदा पटकन म्हणले, क्या गाया तुमने? क्या गाया अभी? मी घाबरले हा. की अरे बापरे. मी म्हणलं नाही कुछ नाही, ऐसे ही कुछ गुणगुण आहे, फिर से गाव म्हणले. हम्म. मग मी परत ते गायल्यानंतर त्यांनी तो कागद घेतला, हा. हार्मोनियमवरती ठेवला, हा. एक दोनदा त्या पट्ट्यांवरनं हात फिरवले आणि त्यांनी जे गायला सुरू केलं, मेरा कुछ सामान, वा. ते संपूर्ण गाऊनच थांबले. वा.
तिथल्या तिथे चाल त्यांना जी पुढे स्फुरत गेली हा. त्या पहिल्या ओळीवरून आशा त्यांच्या अख्खं गाणं गाऊनच ते थांबले. वा. आणि मग ते गुलजारला म्हणले की अगली बार ऐसा गाणं म्हटला ना. हम्म. पण ते गाणं किती अजरामर झालं. हो, हो. तर हे किस्से त्या प्रत्यक्ष व्यक्तीकडून ऐकायला मिळणं, हा. त्यांची समोरासमोर बसून भेट होणं, त्यांच्याबरोबर प्रवास करायला मिळणं, हा. त्यांच्याबरोबर स्टेजवरती गाणं गायला मिळणं, आणि अशा त्यांच्या कार्यक्रमामध्ये निवेदक जरी असला हा. तरी बराचसा भाग त्या स्वतः बोलतात. हा. हो हो बरं. त्यामुळे धमाल असते. त्यामुळे त्या मला इंट्रोड्यूस करायच्या वा. नेहमी हा. कि अब आपको मैं ऐसे कलाकार से मिलवाती हा. हूँ जो क्लासिकल भी बहुत अच्छा गाते हैं और वेस्टर्न भी बहुत अच्छा हा. गाते हैं. आइए त्यागराजी असं म्हणून वा. हाताला धरून आणून लोकांना इंट्रोड्यूस करून हा. फारच भाग्यवान. म्हणजे त्यांची लहानपणी गाणी ऐकताना यांना कधी प्रत्यक्ष बघता येईल का हो. असं जसं आमचं झालं, मला लहानपणी असं वाटायचं की तुम्हाला कधी बघता येईल का. पण माझा पण चांगला योग आहे की आज तुम्ही अरे वा. मुलाखतीसाठी आला. म्हणजे आई आम्हाला सांगायचं, बघ एवढासा मुलगा किती छान गातो. असं जे संस्कार आमच्या घरात व्हायचे ते आज मला आठवत आहेत. हो, धन्यवाद. हो. आणखी कोणाच्या आठवणी किंवा मराठीतले आपण घेऊ, अशोक पत्की किंवा दत्ता डावजेकर, तसंच अनिल मोहिले सर किंवा श्रीधर फडके यांच्यासोबत सुद्धा तुम्ही काम केले. हो, त्यांच्याही काही आठवणी भरपूर असतील केलं. हो हो, सगळेच प्रतिभावान, हा. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हा. सगळ्यांचीच मास्टर हुकूमत हा. सर्व ह्याच्यावर. म्हणजे अनिल मोहिले, अशोक पत्के, दत्ता डावजेकर हा. यांचं संगीतकार, म्युझिक अरेंजर, म्युझिक कंडक्टर. हा. म्हणजे अनिल मोहिले तर शंभर ऑर्केस्ट्रेशन म्युझिशियनचा खूप ताफा सांभाळायचे आणि त्यांच्या एका शब्दात सगळे असायचे. हुकूमत, ती जी हुकूमत, हा. आणि ते लोक मानायचे कारण तेवढी बुद्धी, तेवढा अभ्यास हा. आणि तेवढं काम बरोबर. अनेक वर्ष केलेलं या मंडळीने. हम्म. त्याच्यामुळे प्रत्येकाकडनंच खूप काही शिकायला मिळालं. हा. आणि असं कदापि वाटलं नव्हतं की जेव्हा पुण्यामध्ये माझा स्ट्रगल सुरू झाला, हा. मगाशी म्हणलं हो, त्याप्रमाणे हो. शास्त्रीय संगीत थोडं बाजूला राहिलं Right. आणि ऑर्केस्ट्रा, जिंगल, समक तमक, हा. मग ते करता करता असं लक्षात आलं की पुण्याचं क्षेत्र थोडंसं संकुचित आहे. संकुचित आहे आणि अपुरं पडत आहे. हा. आपल्याला मुंबईला मोठी जायला, झेप घ्यावी. म्हणजे महासागरात जायला हवं की जिथे खऱ्या अर्थाने ज्याला मायानगरी. इंडस्ट्री असं म्हणतात येस. तिथे. हा. आणि माझे 2 मित्र पुण्यातले आले होते, एक आनंद अभ्यंकर वा. अभिनेता हो. आणि दुसरा संदीप मेहता म्हणून. वा. तर ते दोघं जण दादरला शिवाजी मंदिर जवळ राहत होते, हा. शिवसेना भवन जवळ. हा. तर ते नेहमी मला पुण्यात भेटल्यानंतर म्हणायचे, अरे इथे काय करतोयस तू, हा. वाया चाललंय तुझं, इथे काम नाहीये, तू मुंबईला चल. धाडस होत नव्हतं. पण हम्म. एकदम उठून हा. कुठल्या तरी महासागरात जायचं हा. हा. आणि अस्तित्वच नाही आपलं, म्हणजे हा. जिथे कोणी ओळखतच नाही आपल्याला. हम्म. पुण्यात 4 लोक तरी ओळखतात, हा. तिथे कोणीच नाही ओळखत. असं कसं जायचं एकदम. हम्म. म्हणजे मी निघालो खरा, पण वाटेत लोणावळ्याला ट्रेननी जाताना हा. मनामध्ये विचारून गेला की अजूनही वेळ आहे हो. त्यागराज, उतर आणि परत पुण्याला जा. हम्म. तुला मुंबईत हो, जमणार आणि नाही. जमणार. लाखो करोडो लोक आहेत तिथे. कोण तो नगण्य माणूस तिथे आलेला हम्म. आणि कोण तुला विचारणार आहे तिथे. हम्म. पण असा विचार आला तरी मी आलो. आणि खरोखरच आल्यानंतर पहिले 5-6 महिने हो, काहीही काम नव्हतं अजिबात. हा. म्हणजे फक्त उठायचं आणि Studio शिवाजी मध्ये. पार्कला जाऊन बसायचं. अच्छा. हा, बरं. किंवा जमेल त्या संगीतकारांना एकदा भेटून यायचं. हा. ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे तिथे आम्ही राहत होतो, तिथे जी बाई यायची झाडायला, हम्म. तो मला तिचाही हेवा वाटायचा की हिलाही काम आहे, हिलाही काम आहे. अरे वा. ही 4 घरी जाऊन काम करते, ही झाडते, तरी मला काहीच काम नाही. हा. कसं व्हायचं आपलं. आणि आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं त्याच्यावर. हा. आपण हाऊस म्हणून आलेलो नाहीये हम्म. किंवा परिवाराच्या पाठिंब्यावर पण आलेलो नाही, नाहीये. नाही. हा. इथे सगळं आपल्याला करायचंय. हा. जेवण, खाणं, राहणं आणि अमकं तमकं. बरं. कसं काय जमणार आहे हे. हम्म. पण सुदैवाने असं झालं होतं की काही 1-2 वर्ष आधी जागतिक मराठी परिषदेसाठी स्मरण यात्रा नावाचा कार्यक्रम आम्ही केला होता. तेव्हा मी पुण्यात होतो आणि पुण्याचे एक अतिशय गुणी संगीतकार आनंद मोडक हा. आणि प्रतिभावंत कवी सुधीर मोघे वा. या दोघांनी तो कार्यक्रम डिझाईन केला होता की अयोध्येचा राजा ते त्यावेळचा शेवटचा सिनेमा उंबरठा, हम्म. त्या संपूर्ण चित्रपट गीतांचा प्रवास, त्याची स्मरण यात्रा. हम्म. आणि
त्या कार्यक्रमामध्ये नवीन मुलांपैकी मी होतो. हा. एक आमचा मुकुंद फणसळकर म्हणून पुण्याचा होता हा, हा. आणि बाकी सगळी दिग्गज माणसं सुरेश वाडकर, रवींद्र साठे, वा. श्रीधर फडके हा. वगैरे वगैरे. आणि समोर प्रेक्षकांमध्ये बाबूजी, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, हम्म. मंगेश पाडगावकर, तुम्ही नावं घ्या. हा, हा. आणि नेहरू सेंटरला हाऊसफुल तो कार्यक्रम झालेला. विसरून पण गेलो तुम्ही की असा आपण कधी काही कार्यक्रम केला. माझ्या सुदैवाने मी मुंबईत आलो आणि 6 महिन्यात त्या कार्यक्रमाचे एपिसोड्स करून दूरदर्शनवरती अच्छा, दाखवायला सुरुवात झाली, बरं. स्मरण यात्रा या नावाने. हा. आणि तेव्हा फक्त दूरदर्शनच असल्यामुळे हा. लोकांना पर्याय नव्हता दुसरा ते हा. पाहण्याशिवाय. हा. अर्थात कार्यक्रम उत्तम झाला होता. कार्यक्रम चांगला. आणि मग तो सुरू झालेला मला माहित नव्हता, कारण मी राहत होतो तिथे टीव्ही नव्हता हा. मुंबईमध्ये. मुंबई. एकदा जिप्सी कॉर्नरला आम्ही बालमोहन शाळेपाशी, मी, माझा मित्र अभिराम भडकमकर हा. लिहिणारा हा. आणि आनंद अभ्यंकर हम्म. असे उभे असताना शाळा सुटली आणि काही मुलं धावत धावत आली माझ्याकडे हम्म. आणि ऑटोग्राफ ऑटोग्राफ अच्छा, ऑटोग्राफ. बरं. मी स्वतः दचकलो, हा. म्हणलं यांचा काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक. माझी कसली आली ऑटोग्राफ? हा. इथं मला कुत्रं ओळखत नाही आणि मला अजिबात काम नाही, हा. ऑटोग्राफ कसली? हा. मग कळलं. त्या माझ्या 2 मित्रांनी सांगितलं की अरे तुझं टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे, स्मरण यात्रा म्हणून. बरं. आणि तेव्हा ते अप्रूप होतं हा, तर दूरदर्शन. ते बघितलं हा. यांनी म्हणून ते सही मागत असतील. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना आधी की अरे त्याकडे तुझा कार्यक्रम, ही मुलं आली धावत म्हणून तुम्ही मला सांगितलं. हा. मग तेव्हा मला कळलं की अरेच्या. आणि मग त्या दूरदर्शनवरती झळकल्यामुळे झळकलं. सगळी दालनच उघडली वा. फाटकनात. हो. आणि मग वेगळे वेगळे वाद्यवृंद, एक गंधार नावाचा होता, एक सप्तरंग नावाचा, मग पुण्यातून सुधीर गाडगीळ यांचा चैत्रबन, वा. असे वेगळे वेगळे वाद्यवृंदातून सुरुवात झाली. हा. मग तिथेच शांताराम नांदगावकरांनी माझं गाणं ऐकलं आणि त्यांनी पहिलं टायटल सॉन्ग मला गायला दिलं. हो. आवडेल, हा. ऐकायला आवडेल. भिकाजी करोडपती नावाची मालिका होती, बरं. जी अतिशय त्या काळात लोकप्रिय झाली होती. हा. कारण सगळे विनोदी कलाकार त्यात होते. हम्म. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, सुधीर जोशी, विजय कदम, विजय चव्हाण, हा. म्हणजे जितके असतील तेवढे सगळे. हा. आणि खूप लोकप्रिय झाली होती ती मालिका. भिकाजीराव करोडपती, कंजूष लंपट सांगू किती, धनाचा लोभी, बुद्धीचा कोभी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती, कंजूष लंपट सांगू किती, धनाचा लोभी, बुद्धीचा कोभी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. वा, वा, मस्त. हे खूप गाजलं गाजलं तेव्हा. होतं. म्हणजे तेव्हा अगदी रिक्षावाले, पानवाले वगैरे अच्छा. त्यांच्याही तोंडी हे असायचं. हा, हा. आणि मग एकदम सगळे चित्रच पालटलं. हा, हा. वाद्यवृंदांमध्ये सगळीकडे आणि त्यागराज खाडीलकर, वा. दूरदर्शनवरती हा. हे इतकं लोकप्रिय टायटल सॉन्ग. हम्म. आणि मग दूरदर्शनवरतीच शब्दांच्या पलीकडले हा. सुगम संगीत, भक्ती संगीत, हम्म. असे विविध कार्यक्रमातून मी समोर येत गेलो आणि लोकांनी उदंड प्रेम वा. आणि खूप खूप वर्षाव केला आणि अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतलं. हम्म. थोडा आपण संगीताबद्दल बोलतोय तर तुमचा एक खास कार्यक्रम जो जवळजवळ त्याचे 500 वर प्रयोग झाले त्याविषयी सांगा. म्हणजे ते ओठावरली गाणी. हो. हा. त्याची संकल्पना कशी तुम्हाला सुचली आणि कसा काय कार्यक्रम तुम्ही करायचा ठरवला? हा, त्याची संकल्पना म्हणजे जेव्हा ही वाद्यवृंदांची हा, दुनिया सुरू झाली होतं, हा. आणि मी वेगळ्या वेगळ्या 5-7 वाद्यवृंदांमध्ये गात होतो हा. आणि प्रेक्षक सुद्धा खूप आवडीने वाट बघायचे हम्म. की हा कधी स्टेजवर येतो आणि हा अच्छा. कधी गातो. हा. आणि माझ्यावरती तिकीट विक्री सुद्धा होत होती हा. तेव्हा. हो. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मग आपणच का वाद्यवृंद सुरू करू नये. हा. बरोबर. जर आपणच जर लीड आर्टिस्ट आहोत हा. आणि आपण जर दुसऱ्यांच्याकडे गातो हा. आहोत तर मग आपलंच स्वतःचं बॅनर का असू नये बरं. किंवा आपलं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस का असू नये, हम्म. जो आजकालची सगळी कलाकार सगळे मंडळी करतात. हा. विचार करतात. म्हणजे जे मोठे मोठे आहेत सगळे, शाहरुख खान पासून हा. अनेक जण, की त्यांची स्वतःचीच प्रोडक्शन हाऊस असतात आणि ते स्वतःच सिनेमे प्रोड्यूस करतात हा. किंवा त्यातलं एक शेअर घेतात. हा. तर तशी कल्पना सुचली मला हम्म. आणि मग लक्षात आलं की आपण जे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं गातो, हा. आवाज बदलून किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, हा.
आणि आपण जे आतापर्यंत शिकल्याचं संचित आहे हा किंवा संस्कार आहेत, वाचन आहे हा आणि अनुभव आहे, बरं ते सगळं आपणच जर मांडलं बोलण्यातून हम्म. तर तो एक वेगळा कार्यक्रम होऊ शकतो. हा. आणि तो खरोखरच लोकांना आवडला. हम्म. ओठांवरली गाणी, हम्म. फक्त मी असायचो आणि एक सहगायिका, हा. कधी माझी बहीण अमृता खाडीलकर नातू, बरं कधी सुवर्णा माटेगावकर, वा. कधी योगिता गोडबोले पाठक, हम्म. कधी माधुरी महाजन किंवा आणखीन कोणी वगैरे अशा, हम्म. म्हणजे ज्या तोडीस तोड असतील हा. अशा. आणि मग हा कार्यक्रम घेऊन मी जगभर फिरलो. वा कमाल. आणि दूरदर्शनचं खास तुमचं नातं आहे, म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे तो जो तुमच्याशिवाय झाला नाही असं झाला नाहीये. म्हणजे हो. मी जोवर दूरदर्शनमध्ये होते तेव्हा म्हणजे अगदी लहानपणापासून पाहत आले, प्रत्येक कार्यक्रमात मग तो हिरकणी असो, नवरत्न असो, कुठलाही त्यांचा इन हाऊस कार्यक्रम असू दे किंवा पडद्यावरचा कार्यक्रम असू दे, त्यागराज खाडीलकरांना सगळे बोलवायचेच. म्हणजे ते एक नातं, एक जीवाभावाचं नातं म्हणतो ना, ते दूरदर्शनशी तुमचं जोडलं गेलं हो, होतं, खरं. सगळ्या तिथल्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी जोडलं गेलं होतं. तर दूरदर्शनच्या काही आठवणी तुम्ही थोड्या शेअर कराव्या, म्हणजे निवेदनाच्याही काही असतील आणि कार्यक्रमाच्या. हो, खूपच आहेत. म्हणजे अनंत काळच उपकार असा आहेत. होता, हो. हो. मुख्य म्हणजे तेव्हा फक्त दूरदर्शन हा. होतं, म्हणजे त्याला स्पर्धाच नव्हती. हा, त्यामुळे अमराठी लोकांना सुद्धा दूरदर्शनच बघावं लागायचं. बघायचं. त्यामुळे तेही लोक मला सांगायचे हा, की आपका प्रोग्राम देखा, देखा. आपका गाना सुना, हम्म. आपका टायटल सॉन्ग सुना. वा. म्हणजे गुजराती किंवा इतर लोकांना सुद्धा भिकाजी करोडपती वगैरे सगळं माहिती होतं. अच्छा. भक्ती संगीत त्यांनी ऐकलेलं हा. होतं. दूरदर्शनचा जुना स्टुडिओ ते नवीन वास्तू, हो. हा संपूर्ण प्रवास प्रवास तुम्ही पाहिला. मी सुदैवाने पाहू शकलो. सुरुवातीचे काही कार्यक्रम तर लाईव्ह सादर व्हायचे, हा. म्हणजे तेव्हा खूप प्रेशर असायचं. टेन्शन नाही म्हणणार मी, हा. टेन्शन ही गोष्ट वेगळी हा. आहे. प्रेशर थोडं असावं हा. की त्यांनी जास्त कलाकृती चांगली होते आणि जास्त कॉन्सन्ट्रेशन पण होते, की थोडस फारच अगदी कॅज्युअल असेल कलाकार हा. तर ते लाईव्ह आहे आता. हा. आणि आता आपल्याला बिनचूक गायचंय हम्म. आणि परफेक्ट आणि उत्तम गायचंय, कारण ह्याला रिटेकच नाही. हा. हे आता जे आपण गाणार ते घरोघरी लोक बघणार, बघणार. लाईव्ह आहे हे. हा. तर ते लाईव्ह गाण्याची किंवा लाईव्ह कार्यक्रम सादर करण्याची त्याची पण खूप वेगळी मजा हा. आणि वेगळे चॅलेंज हम्म. त्याचं ते तिथे स्वीकारता आलं, जे आजकालच्या मुलांना नाही करणार. हा. कारण त्यांना आता या कॉम्प्युटरमुळे एक एक शब्द डब करायची सवय झाली आहे, हा. किंवा ऑटो ट्यूनमुळे सगळे सुरात आणायची पण सोय आहे. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही सुरात गा, हा. हा. तो कॉम्प्युटर तुम्हाला सुरात आणतो. अच्छा. बरं. अशी- Technically, हा. अशी सोय झाल्यामुळे आता लाईव्ह वगैरेचं दडपण हम्म. नवीन पिढीला खूप येतं. हम्म. तर ते करायला मिळालं. वा. अनेक कार्यक्रम तर केलेच, हो. पण जे मी अँकरिंग केले कार्यक्रम, हा. म्हणजे तीच महफिल रंगलेली, हा. त्याच्यामध्ये अगदी पंडित रघुनाथ मंगेशकरांपासून हा. ते नीळकंठ अभ्यंकर, विठ्ठल उमप, हा. अजय अतुल, हम्म. अशा अनेकांच्या मुलाखती मला त्या कार्यक्रमात घेता आल्या. बरं. M2G2 कार्यक्रम, हो, तो फार फेमस. M2G2 मुळे अनेक म्युझिक मस्ती गप्पा गाणी. शास्त्रीय हा. संगीतातल्या अनेकांच्या मुलाखती घेता आल्या. हा. नवीन आम्ही सारे सारे गाऊ म्हणून हा. केला होता, हा. मी अंशुमन विचारे आणि संजीवनी भेलांडे. हा. त्याच्यामध्ये तो पण छान होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले वेगळ्या वेगळ्या अगदी खेडोपाड्यातले गायक, हा. त्यांना आम्ही मंच उपलब्ध करून दिला हम्म. आणि त्यातलेही वेगळे वेगळे कलाकार सापडले. हा. त्याच्यामुळे खूप काय म्हणतो पण त्याला भरभरून अनुभव दूरदर्शनमुळे मिळाला. आणि टिकल ते पॉडी टिकल तो पण फार शो हिट झाला हा, होता. तो खासगी वाहिनीवरती होता. अच्छा. हा, बरं. त्याचं पण टायटल सॉन्ग खूप गाजलं हो होतं. हो. टिकल टिकल काय टिकल जे टिकल ते पॉलिटिकल, टिकल टिकल अरे काय टिकल जे पॉलिटिकल ते टिकल, जे टिकल ते पॉलिटिकल, जे पॉलिटिकल ते टिकल, जे टिकल ते पॉलिटिकल, जे पॉलिटिकल ते टिकल, टिकल टिकल काय टिकल जे टिकल ते पॉलिटिकल. फार सुंदर, फार छान. अगदी तेव्हा अशी आठवण झाली. आताच्या संगीतामध्ये काय फरक आहे, म्हणजे पूर्वीचं सगळं म्हणजे फार असा काय केला नाहीये, पण तरी सुद्धा आता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा तुम्ही उल्लेख केला त्याविषयी सांगा. म्हणजे संगीत करणं सोपं झालंय की कसं कठीण आहे?
कसं पद्धतीने बघता तुम्ही? हा, एका अर्थी संगीत करणं सोपं झालंय, म्हणजे हा. तांत्रिक दृष्ट्या. तांत्रिक. अर्थात सुचणं हा. आणि प्रतिभा हा वेगळा विषय आहेच. हा. म्हणजे केवळ तंत्र आलं म्हणून हा. सगळे संगीतकार होतीलच असं नव्हे. हा. पण पूर्वी जे कष्ट पडायचे हम्म. संगीत तयार करताना किंवा ते ध्वनिमुद्रित करताना हम्म. किंवा सगळा वाद्यमेळ जमवताना, हम्म. तो मात्र आता या तंत्रामुळे खूप कमी झालाय. हा. म्हणजे पूर्वी त्या वादकांना बोलवावंच लागायचं. हा. आता ती सगळी वाद्य, ज्यांना प्लगिन्स असं हा. म्हणतात, हा. सॉफ्टवेअर्स, हम्म. त्याच्यात ती सगळी उपलब्ध आहेत. हम्म. सतार पाहिजे सतार आहे, बासरी पाहिजे बासरी आहे, तबला आहे, ढोलक आहे, हम्म. आणि मोठ्या मोठ्या लोकांनी वाजवलेले सॅम्पल्स हम्म. रेकॉर्ड करून त्या प्लगिन्स मध्ये आहेत, अच्छा. जे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे वापरू शकता. बरं. ते कॉपी करू शकता, हम्म. ते डुप्लिकेट करू शकता, हम्म. त्याच्याने तुम्ही संगीत बनवू शकता. हम्म. आणि तुमच्या सॉफ्टवेअरवरती तुम्ही हवे तितके ट्रॅक्स अच्छा. करू शकता. हम्म. 100, 150, 200, हम्म. जितकी तुमची मर्जी आहे आणि जितकं तुम्हाला सुचतंय तेवढं. नक्कीच. पूर्वी ही सोय नव्हती. हम्म. अगदी सुरुवातीला जेव्हा एकत्र रेकॉर्डिंग व्हायचं हम्म. तेव्हा एकच ट्रॅक असायचा. हा. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रच गायला वाजवलं पाहिजे. हम्म. आणि त्यातला एकही जण जरी चुकला, हो. म्हणजे अगदी खुळखुळे वाजवणारा जरी चुकला, हा. तरी सुद्धा मोठ्या गायकाला परत गावं लागायचं हो. एकाच्या चुकीमुळे. हम्म. 100 लोकांना पुन्हा करावं लागायचं काम. हो. त्याच्यामुळे ते रिटेकवर रिटेक. हा. पण त्याचा एक फायदा असा होता की रिहर्सल तेवढी व्हायची. तेवढी रिहर्सल व्हायची, तेवढं गाणं मुरायचं आणखी. हा. आणि मग आता जसं वादकांना स्कोर बघून, म्हणजे नोटेशन बघून वाजवावं लागतं, बरं. ते त्यांना इतके वेळा वाजून ते पाठच हा. व्हायचं. भिनलं जायचं हा. अंगात. हा. गायकांना गाणं पाठच व्हायचं हा. की कागद समोर ठेवून गायची गरजच गरजच नाहीये. नाही. गाणं झालं, आत्मसातच झालं. वा. आणि आत्मसात झालं एखादी गोष्ट की मग त्याच्यावरती जे तुमचं प्रभुत्व येतं. हा. प्रभुत्व म्हणजे काय, तर तुमची काय हुकूमत आली त्या हो. गोष्टीवरती. कमांड. हा, जेव्हा ते आत्मसात होतं तेव्हाच ते येऊ शकतं. हम्म. ते वाचून बघून किंवा याने होत नाही. नाही. हो. तर ते तसं ते आत्मसात व्हायचं त्या सगळ्यांना. हा. त्यामुळे त्याचा एकसंध परिणाम त्या जुन्या गाण्यांमध्ये जाणवतो, हो. जो आता तितकासा नाही जाणवत. आणि त्यामुळे ती गाणी टिकत पण नाही. पूर्वीची हा. गाणी टिकली. बरोबर आहे. मग नंतर 4 ट्रॅक मिळायला लागले. मग गायक नंतर डबिंग करायला लागले. हा. हा, की जसं ते याची काय किस्सा सांगतात, मायरी. हा, परत होतो. हा, जसं तो एक किस्सा आहे की मदन मोहनजींनी स्वतःच्या आवाजात आधी गायलं गाणं, मायरी मैं कैसे कहूं आपने जिया की मायरी. हे गाणं त्यांनी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवलं, हा. ज्याच्यावर शूटिंग झालं. अच्छा. म्हणजे जी कोणी हिरोईन असेल तिचं कौतुक आहे की पुरुषाच्या आवाजावरती तिने एक्सप्रेशन दिले. हा, हा. आणि मग नंतर ते लता दिदींनी डब केलं. हा. म्हणजे ही सोय 70च्या हा. सुमाराला उपलब्ध झाली. हा. पण ती आता इतकी सोय झाली हम्म. की आता कोणालाच स्टुडिओमध्ये यावं लागत नाही, हा. कोणालाच एकत्र काम करावं लागत नाही. अच्छा. आता सगळंच कॉम्प्युटर करतो. हम्म. म्हणजे जी वाद्य हवीत ती सगळी तुम्हाला देतो, तालवाद्य देतो. आता फक्त गायकाचं काम आहे. तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये सुद्धा गाणं रेकॉर्ड करू शकता, हा. एक एक कोळ करू शकता, हा. एक एक शब्द करू शकता. आणि समजा बेसूर झालं तर ऑटो ट्युनरने ते सुरात पण आणू शकता. हम्म. फक्त त्याच्यामुळे झालं असं की त्यातली उत्स्फूर्तता, हा. त्यातली एकाग्रता, हम्म. त्यातली आत्मसात करण्याची वृत्ती, ते सगळंच गेलं. हम्म. त्याच्यामुळे आता गायक गाण्याचं मर्मच गेलं किंवा असं. गायक आणि वादकच आता म्हणतात की आता अच्छा, जो सुरुवात में गाया, म्हणजे जे सुरुवातीला हा. मुखडा आहे तेच गाण्याच्या शेवटी पण आहे ना, हा. मग कॉपी पेस्ट करा ना. Copy paste करा. मी कशाला गाऊ परत. मजाच गेली त्यात. हा. पण गाणं संपताना तोच मुखडा वेगळ्या पद्धतीने गायचा असेल तर, हम्म. वेगळी एखादी जागा किंवा हरकत त्याच्यात सुचली तर, हम्म. ते राहतच नाही आता. ते सगळंच, त्यामुळे सगळीच गाणी कॉपी पेस्ट केलेली हम्म. वाटतात. त्यामुळे हा. त्यामुळे ती सगळी कृत्रिम आणि वेगळी वाटतात. वा. प्रॉब्लेम तो आहे. खरंच. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आता संगीतकाराचा प्रवास जाणून घेतला, नंतर आता नाटकाकडे थोडं वळणार आहे. विश्रांतीनंतर परत भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ.
आचार्य 90 FM 90 FM विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलेला आहे त्यागराज खाडीलकर यांना. आता तुमच्या आवडत्या संगीतकारांविषयी थोडंसं सांगा की तुम्हाला इतक्या सगळ्यांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ मराठीतल्या 35 चित्रपटांमध्ये तुम्ही पार्श्वगायन केलेलं आहे. हो. तर त्यातले कुठले संगीतकार तुम्हाला भावले आणि त्यांचं एखादं गाणं तुम्ही सादर करा. चालेल. आधी ज्यांच्याबरोबर काम केलं हा त्यांच्याबद्दल सांगतो सांगतो, आणि मग ज्यांच्याबरोबर काम करू शकलोच नाही हो त्यांच्याबद्दल नंतर बोलूया. बरं. तर सुरुवात अर्थातच करायची झाली तर ज्यांच्याबरोबर काम केलं त्यातले दिग्गज हा म्हणजे एक तर संगीतकार राम कदम. हा फारच खूपच प्रतिभावंत आणि एक वेगळ्या पद्धतीचा लोकसंगीताचा बाज ज्यांच्याकडे होता. आणि लावणीतली झील हा त्यांचा सगळ्यात हे होता हातखंडा. उदाहरणार्थ झील म्हणजे जो कोरस येतो लावणीमध्ये, मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी. आता झील कोणाची ग याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कोण. किंवा एक हौस पूर्व महाराज मला आडा कोल्हापुरी साज. एक हौस पूर्व महाराज मला आडा कोल्हापुरी साज. मजील कोल्हापुरी जाऊन नननेन वसून नननन जाऊन चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही जा. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही जा. एक हौस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. म्हणजे मूळ गाण्याच्या बरोबरीने झील हा येते हा. आणि मग ते कुठच्या कुठे उचलून घेऊन जातं गाणं. खूप मजेदार होते लावणी. त्यामुळे राममोहनचं असं रसरशीत सगळं काम. त्यांच्याबरोबर क्रांतीचे गोंधळी नावाचा एक कार्यक्रम जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली होती. वा ती सादर करायचा मला योग आला. काही कॅसेट्स मध्ये पण गायलो त्यांच्याबरोबर. आणि सांगण्यासारखं एक किस्सा त्यांचा मी सांगतो. हा, अवश्य. म्हणजे हा मी त्यांच्याचकडनं ऐकलेला हा. आहे की राजकमल स्टुडिओमध्ये त्यांचं रेकॉर्डिंग चाललं होतं. हा. अर्थात लावणीचं किंवा लोकगीताचंच कुठलं तरी. आणि अशा कडकडून ढोलक्या वाजत होत्या मस्तपैकी. आणि शेजारच्या स्टुडिओमध्ये ओपी नय्यर साहेबांचं रेकॉर्डिंग चाललं होतं. हा. तर नय्यर साहेब ह्या स्टुडिओत आले रामभोनच्या आणि एकदम ओरडले ते, हा. ये क्या तुम नाल बजा रहे हो जोर जोर से, हा. वहां डिस्टर्ब हो रहा है मुझे, अच्छा. इतना जोर से बजाता है कि कोई, हा. अब पहले मेरा रिकॉर्डिंग खत्म होने दो, हाँ. उसके बाद में आप बजाओ, बर. यहाँ लिकेज है, मेरे को उधर प्रॉब्लेम होता है. असं म्हणून ते गेले. हा. आता रामभोनच्या हे जरा डोक्यात गेलं. हा. मग रामभाऊ पण त्यांच्या स्टुडिओत गेले अच्छा. पाठोपाठ. हा. आणि नय्यर साहेबांना ते म्हणाले कि तुमको क्या मालूम नाल कैसा बजता है हाँ. और लावणी क्या होती है, हाँ. तुमने सा नहीं देखा, वा. तुम सा नहीं देखा, हम्म. तुम रे नहीं देखा, हाँ. तुम ग नहीं देखा. असं त्याला म्हणाले. हा अरे वा. तुम सा नहीं देखा त्यांचा सिनेमा होता ना. हा, हा. अच्छा. कळलं ना? हो हो आलं लक्षात. का परत सांगू? नाही कळलं. तर रामभाऊ तडक ओपी नय्यरांच्या स्टुडिओमध्ये गेले हा. पाठोपाठ त्यांच्या. आणि त्यांना म्हणाले की आपको क्या मालूम कि नाल कैसा बजता है, उसकी आवाज क्या, मराठी लावणी क्या होती है, तुम सा नहीं देखा. हा. त्यांचा नय्यर साहेबांचा सिनेमा होता गाजलेला, तुम सा नहीं देखा. तर रामभाऊ म्हणले तुम सा नहीं देखा, तुम रे नहीं देखा, तुम ग नहीं देखा, तुमने संगीत ही नहीं देखा. ही कोटी नय्यर साहेबांना पण एवढी आवडली आवडली, हा. की तेही अगदी खुश दिलखुलासपणे हसले. असे रामभाऊ एकदम मजेशीर व्यक्तिमत्व. आणि खर तर त्यांच्या पश्चात किंवा ते असताना त्यांचं जितकं नाव किंवा हे व्हायला पाहिजे होतं हा. तितकं नाही झालं दुर्दैवाने, असं मला वाटतं. हा, हो. बरं. की ज्या पद्धतीने इतर संगीतकारांची वसंत नावं देसाईंचं घेतली पण जातात नाही झालं, हा. तसं यांचं त्या मानाने जरा विस्मरणात गेले किंवा तितकी नोंद नाही घेतली हा. गेली असं मला वाटतं. त्याच्यानंतर दत्ता रावजेकरांच्याकडे मला हा. गायला संधी मिळाली. वा. जसं म्हणलं तसं स्मरण यात्रामध्ये त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं. हम्म. आणि मग शिवरायांची सून
तारा राणी हा. नावाचा एक चित्रपट होता. अच्छा. त्यातला एक श्लोक आणि एक गाणं गायला त्यांनी मला बोलवलं. आमंत्रित केलं. हा, आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. वा. आणि नंतर सुद्धा त्यांची काही गाणी मी गायलो. श्रीधर फडकेंच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने हा. गाणं शिकायला मिळालं. ती पण एक गंमत आहे की त्यांचा एक वेगळा आवाज आहे. केशव सुतांची रचना त्यांनी संगीतबद्ध केली होती, जी त्यांनी मला गायला दिली. वेगळी होती, म्हणजे केशव सुतांचं वाटणार नाही असे शब्द आहेत. जिने मला वेळ केले तिच्यावरी फिर्याद फिर्याद तिच्यावरी फिर्याद. जिने मला वेळ केले तिच्यावरी फिर्याद फिर्याद तिच्यावरी फिर्याद. मी माझ्या पद्धतीने, माझा आवाजच जरा मोठा आणि ब्रॉड आहे, तर त्या पद्धतीने मी गात होतो. तर श्रीधर म्हणले, त्यागराज जरा हळू गाल का बाबूजी झोपलेत आतमध्ये, तुम्ही असं गा, मी गातो तसं गा. जिने मला वेळा केले तिच्यावरी फिर्याद फिर्याद तिच्यावर. मग मी पण तसं म्हणलं, जिने मला वेळा केले तिच्यावरी फिर्याद. बाबूजी चले आतमध्ये झोपलेले उठून, आणि ते म्हणले, श्रीधर हा आधी जसा म्हणत होता ना तेच बरोबर आहे. अच्छा. कारण जिने मला वेडा केले तिच्यावर फिर्याद करतोय तो असा नाजूक नाजूकपणे कसा करेल. हा, तू कसा गात होतास आधी तसं मोकळेपणाने गा. मग मी परत, जिने मला वेडा केले तिच्यावरी फिर्याद फिर्याद तिच्यावरी, असंच पाहिजे म्हणले. हे विधान करतोय तो की जिने मला वेडा केले तिच्यावरी ही फिर्याद. ते फिर्याद करणारा माणूस जरा ठासून करेल. हा, तर तू असंच गा. बर, आता बाबूजीच म्हणतात म्हणल्यानंतर गा बाबा तुला पाहिजे तसं, असं ते म्हणाले. तर त्यांच्याकडे गाण्याचा एक वेगळा इतका दिग्गज संगीतकार, त्यांच्याबरोबर हृदयनाथजींच्या बरोबर बरेच लाईव्ह कार्यक्रम केले. नवीन गाणं नाही गायला मिळालं, म्हणजे नवीन रचना, पण त्यांच्या शिवकल्याण राजा किंवा दयाघना किंवा गेले ते दिने गेले वगैरे वगैरे अशी बरीचशी गाणी समक्ष त्यांच्या बरोबर, त्यांच्या बरोबर जोडीला जोडी बसता आलं. हो, निश्चितपणे, म्हणजे कल्पनेत पण नव्हतं कधी. असे हे सगळेच आवडते संगीतकार. आणि मग त्यानंतर अर्थात अशोक पत्की किंवा अनिल मोहिले, ज्यांच्या बरोबर मी खूप काम केलं. अशोक पत्कींच्या बरोबर तर खूप, म्हणजे खूपच केलं. खूप असंख्य जिंगल, शीर्षक गीत, सिनेमातली गाणी, अशी बरीचशी त्यांच्यामुळे. त्यांचं एक खूप पॉप्युलर झालं होतं, केदार शिंदेची मालिका होती, हसाच कटपू हसाच कटपू हसाच कटपू हसाच कटपू. ह्याची टोपी त्याला लागून जो तो होईल मोठा. ह्याची टोपी त्याला लागून जो तो होईल मोठा. पावसालाही सारे फसविती देऊन पैसा खोटा. स्वप्नांमागे धावता धावता संपून जाते लाईफ. बायकोपेक्षा देखणी वाटते शेजाऱ्याची वाईफ. फू बाई फू फुगडी फू हसाच कटपू हसाच कटपू हसाच कटपू हसाच कटपू हसाच कटपू हसाच कटपू. आणि खरं तुमच्याकडे पाहिल्यावर सगळ्यांचीच आठवण होते, कारण अशोक काका पण हार्मोनियम घेऊन गाणं म्हणतात. सगळेच जण, पंडितजी हृदयनाथांची तुम्ही आता आठवण सांगितली, ते पण हार्मोनियम शिवाय कधी गाताना त्यांना पाहिलं नाही. खरंच. आणि अशोकजींची गंमत म्हणजे जसे आहेत ते तसे रोखठोक आहेत अतिशय. म्हणजे अत्यंत मितभाषी, म्हणजे जितकं मोजकं आवश्यक तेवढंच. समजा त्यांनी फोन केला तर कुठे
मुंबईत, हा, उद्या हा. मुंबईत हा. 11 वाजता हम्म. कुठे, आजीवासन, झालं एवढंच. आलं. एवढंच संभाषण. कुठे, कधी, केव्हा, हा. इतके वाजता ये, कसलं गाणं आहे, हम्म. सुगम संगीत आहे, व भक्तिगीत आहे, हा. टायटल सॉन्ग आहे, हा. काय आहे. ते आल्यावर सांग. एकदा मी विचारलं त्यांना धाडस करून, हा हा येतो मी, पण काय गायचं काय, हा. उद्या कळेल. इतकी गंमतशीर. हो. एकदा एक मुलगी कोणीतरी सुचवलं होतं तिचं नाव, बिचारीचं, हा आणि ती माझ्याबरोबर ड्युएट गायला हा होती. हे जरा पराकोटीचे रोखठोक आहेत. हा हा अशोक पत्की हा. म्हणजे प्रॅक्टिकल म्हणता येईल किंवा फारच म्हणजे स्वभाव असं. हा. तर तसं ते ती मुलगी आली बिचारी, हा. तर ती आधीच खूप घाबरली होती. हो, तू हा. सगळ्यांसोबत. हा, आणि ते अशोक पत्कींचं गाणं गायचं, स्टुडिओचं वातावरण, हा. अमकतमक. बिचारी हेडफोन लावून उभी राहिली आणि भांबावली. भांबवली. तिला थरथराट सुरू झाला हा. आवाजात, आणि तिला गाता येईना. हम्म. त्याच्यावरती हे पटकन अशोक पत्की म्हणले, जमत नाहीये. हम्म. नाही, मी पहिल्यांदाच गाते ना, म्हणूनच चांगलं गायचं, हा म्हणजे पुढच्या वेळी बोलवतात, हा. आवाज थरथरतोय वगैरे. असं मला एकूण, मी स्वतः गायक असल्यामुळे मला ह्याची जाणीव होते की असं होऊ शकतं, हम्म. ह्यात काही नवल नाहीये. हा. तर मी अशोकजींना म्हटलं की मी आज जाऊन तिला समजवू का जरा, हा. हा, थोडं तिचं प्रेशर कमी हा, करतो, हा. मी तिला समजवतो. बर. बरं. मग मी आतमध्ये गेलो. घाबरायचं काय कारण नाहीये. हा. तर खूप छान गाणं आहे. टायटल सॉन्ग आहे नुसतं. टायटल सॉन्ग म्हणजे काय असतं, तर त्या टोटल कथेचा गोषवारा आपल्याला गाण्यातनं मांडायचं. 30-40 सेकंदामध्ये मांडायचा असतो. हम्म. तर हे थोडस सेल्समनशिप सारखं आहे की एखादी वस्तू, प्रोडक्ट आपण देतो, तसे हा. प्रोडक्ट आपण देतोय. देतोय. सोपं आहे, चाल पण काय फार अवघड नाहीये. हम्म. हा, त्यामुळे अजिबात घाबरू बिबरू नकोस. हम्म. काय ते जरी असे बोलले तरी ते खूप चांगले आहेत, हा. आणि टेन्शन घेऊ नको तू, हा. गा. हा. हं? असं म्हणल्यानंतर मी आलो, हा. सांगितलंय म्हणलं त्या मुलीला. कळलं कळलं. काय सांगितलं? ती म्हणली हो. हो. मग आता गा. परत गायली ती. अच्छा. एवढं सांगून काही उपयोग नाही, हा. काहीच फरक नाही तुझ्यात, जा, तुला नाही जमणार, हम्म. असं म्हणून. मग मी त्याला म्हणलो, किती दुष्ट आहात तुम्ही. हा. हा. तोंड देखलं तिच्याकडून गाऊन घ्यायचं, हा. आणि नंतर ते काढून टाकायचं. हम्म. तुला गाताच येत नाही, तू जा वगैरे, असं जरा तुम्ही. मग काय करू, हम्म. ते काय माझ्या नात्याची का गोत्याची. जर तुम्हाला प्रोफेशनल करायचं असेल तर तुम्हाला तेवढे यायला नको. ती प्रोफेशनल सिंगर नाहीये, तिने दुसरा काहीतरी व्यवसाय करावा. हा. म्हणलं हो हो, पण हे जरा हा. सांगायची पद्धत थोडी, पण ते असेच आहेत. हा. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाही ते सवय बोलले, झाली आहे. मोठ्या गायकांना. हम्म. तरी एका मोठ्या गायिकेला ते म्हणले होते असंच, आवाजच लागेना तिचा. अच्छा. आणि मग ते म्हणले आवाज लागत नाहीये. हम्म. मग ती म्हणली घसा बसलाय माझा. त्याच्यावर पटकन ते एखादा माणूस काय म्हणेल, गरम पाणी देऊ का, चहा देऊ का, औषध घेतलंय का, वगैरे वगैरे. यांचं उत्तर काय होतं माहितीये, ती म्हणाली आवाज बसलाय माझा. हा. त्याच्याने पटकन म्हणले, मग रेकॉर्डिंगला नाही म्हणायचं, हा. दुसरीला बोलवलं असतं. हा 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 हा, अरे बापरे. क्या बात है. मग ती म्हणली हळूहळू आवाज मोकळा होईल माझा, तितका वेळ नाही. हम्म. बापरे. क्या बात आहे, मज्जा. तुम्हाला पाहणं म्हणजे खरं तर स्टेजवर पाहणं आणि तुमचं गाणं अनुभवणं किंवा तुमचं नाट्यकलेकडे मी वळते आहे, तो एक सोहळाच असतो सगळ्या आम्हा प्रेक्षकांसाठी. तुम्ही तुमचं रुपडं बघणं आणि तुमचा सगळा पेहराव इतका त्या भूमिकेला किंवा कुठल्याही गाण्याला असं साजेसा असा असतो. म्हणजे ते तुम्ही आता आपण त्याला सगळं स्टेज, आता सगळे आर्टिस्ट तयार झालेले आहेत की कुठले कॉस्ट्युम, मगाशी आपला जो विषय झाला, कुठले कॉस्ट्युम असावे, गाण्याला कसा आपण परफॉर्मन्स हसत खेळत नाचत द्यावा. तर तुमच्याकडे बघून जे सगळी तरुण पिढी ही तयार झालेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही खास असं काही ठरवलं होतं की त्या आपसूक नकळतच झालं? आणि म्हणजे थोडं नाटकाच्या अनुषंगाने सांगाल, नाटकाचा जो तुमचा बाज आहे त्याच्यातनं तुम्ही हा विचार केला का, किंवा सादरीकरण आपण असं केलं पाहिजे, सादरीकरणाविषयी बोलतो. हो, सादरीकरणाचे संस्कार बहुतेक उपजतच आहे. हा. कारण आमच्याकडे असं कोणी करणार नव्हतं. नाही. आजी तर व्यवस्थित हा. शास्त्रीय संगीत, पण नाट्य संगीत कीर्तनाची गाणारी. परंपरा आहे ना. कीर्तनाची हा. आहे, पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अच्छा. प्रेझेंटेशन किंवा हे नसतं, वक्तृत्व असतं, हो. हजरजबाबीपणा असतो.
बोलता बोलता गाणं, गाता गाता बोलणं, हा. हा एक वेगळा प्रकार असतो. हा. मुद्राभिनय सुद्धा असतो. हम्म. पण अशा पद्धतीने गाणं प्रेझेंट करणं हा. हे आणखीन थोडीशी हा. पुढची पायरी झाली. हा. तर ते थोडंसं उपजतच असावं असं मला वाटतं. कारण लहानपणी सुद्धा शाळेत असताना पटकन गाणं म्हटल्यानंतर झुमरू हा. किंवा मराठीतलं लबाड लांडगं ढोंग करतंय, हा. अशी ज्या गाण्यामध्ये परफॉर्मन्स आहे हा. अशी वर्गातल्या मुलांसमोर सादर करताना मला जास्त आवडायचं. हम्म. की ती लांडगा आणि शेळीची गोष्ट आहे, हा. लबाड लांडगं ढोंग करते, हो. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे आवाज, हो. मग त्याप्रमाणे ती सिच्युएशन, थोडक्यात प्रसंग उभा करणं हा. त्या गाण्याचा, हम्म. ह्याच्याकडे जास्त कल पहिल्यापासूनच होता. हा. आणि मग तो पुढे मी विचारपूर्वक जोपासला. हम्म. म्हणजे हे उगीच केलेलं किंवा सहज केलेलं असं नाहीये. हा. त्या प्रत्येक गोष्ट करण्यामागे काहीतरी विचार विचार आहे. आहे. हा. कारण आणि प्रयोगशील आहात तुम्ही, म्हणजे हो. हे केलं तर हे छान दिसेल, हे लोकांना आवडेल, हो. अशा ह्याने तुम्ही. कारण ती सगळी गाणी मी आधी स्वतः आरशात हा. करून बघतो, हा. परफॉर्म म्हणजे गाऊन, हम्म. की हे कसं दिसतंय, हम्म. हे कसं शोभतंय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे कसं झेपतंय. हा. म्हणजे अति हालचाल केल्यामुळे हा. दम तर लागत नाहीये ना, हम्म. किंवा सूर जात नाहीये ना हा. त्या नादामध्ये. बरं. कारण बरेच वेळेला असं होतं की दमछाक होते आपली. दमछाकी होते हा. नाचल्यामुळे किंवा हा. हे केल्यामुळे. मग श्वासावरचं नियंत्रण गेलं की मग दम लागला की गाणार कसे पुढे. हो. किंवा ही सगळी गाणी मी आरशात बघून हा. सादर करतो. हा. म्हणजे रिअल सल्ला हम्म. की जास्ती हालचाल केल्यामुळे दम तर लागत नाहीये ना, किंवा सूर हालत नाहीये ना. कारण कधी कधी अति प्रेझेंटेशन करण्याच्या किंवा लोकांकडे बघण्याच्या नादामध्ये सुराकडे दुर्लक्ष होऊ शकतं, हा. आणि मग गाणं बेसूर होऊ शकतं. हम्म. मुख्य गाणं आहे, हा. म्हणजे मुख्य तुम्हाला गायक म्हणून लोक बघतायत. बघायला आलेले आहेत किंवा ऐकायला आलेले आहेत. हम्म. तो गाणं 100% चांगलं झालंच पाहिजे. हम्म. त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही परफॉर्म पण करू शकलात हम्म. तर मग काय, म्हणजे सोने पे सुहागा हा. हे तर म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालं. हम्म. पण दुर्दैवाने हे दोन्हीचा ताळमेळ साधणारा कलाकार लोकांना कळत नाही पटकन. हा. कदाचित लोकांना जास्ती गंभीरपणे डोळे मिटून हम्म. किंवा असं वगैरे करून कपाळाला आठ्या पाडून हा. असा कोणी गात असेल तर तो काहीतरी फार सिरियस आहे किंवा फार दिग्गज आहे असं वाटत असावं, असा एक माझा समज आहे. म्हणजे थोडं नाटकाविषयी सांगा. म्हणजे लहानपणी तुम्ही नाटकांमध्ये काही कामं केलेली आहेत, तर त्याविषयी म्हणजे बालकलाकार म्हणून जे तुम्ही काम केलेलं आहे त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. हो, तेही माझं भाग्यच की हा. 2 नाटकं मी बालकलाकार म्हणून केली. हा. दोन्हीही व्यावसायिकरित्या उत्तम चालली, म्हणजे वा. दणकून हा. सुपरहिट नाटकं. हम्म. आणि दोन्हीमध्ये दिग्गज कलाकार होते हा. ज्यांची अजूनही आठवण काढली जाते. हा. एक पूर्ण गद्य नाटक होतं, हम्म. सखी शेजारिणी नावाचं, हा. सुरेश खरे यांनी लिहिलेलं. वा. आणि त्याच्यामध्ये शरद तळवलकर मुख्य भूमिकेत होते. हम्म. मधु आपटे नावाचे एक कलाकार, हा. जे थोडेसे चाचरत बोलायचे, हा. तोत्रत, हा. ते पण होते, ज्यांनी हिंदीमध्ये बरंच काम काम केलं. केलं. मंगला संजगिरी नावाच्या एक अभिनेत्री होत्या, हा. आणि शलाका नावाची एक त्या काळी प्रतिनितू सिंग दिसणारी, अच्छा. म्हणजे बरं. तिला बघायला म्हणून हा. 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 80% प्रेक्षक यायचे. हा. हा. आणि ती खरोखरच तशा दिसायच्या. हुबेहूब नीतू सिंग सारखी दिसायची. बरं. हा, ते ग्लॅमर आणि ते देखणेपणा तिच्याकडे हुबेहूब हम्म. यायचेच, म्हणजे लोक केवळ तेवढ्यासाठी, आणि अर्थात शरद तळवलकरांसाठी. हो. त्याच्यामध्ये शरद तळवलकरांच्या हा. मुलाची भूमिका हा. हा. मला करायला मिळाली. वा. खूप दौरे करायला मिळाले. हम्म. म्हणजे त्या काळामध्ये पूर्ण कोकण, पूर्ण विदर्भ, हा. आणि कमाल माझ्या आई वडिलांची अशी वाटते हम्म. की जेव्हा टेलिफोन सुद्धा हा. नव्हता, मोबाईल तर लांबचीच गोष्ट आहे, हो. त्या काळामध्ये, म्हणजे मुलावर मी विश्वास खूप जुनी गोष्ट हो. सांगतोय, 75-77 वगैरे साली, हा. हा. म्हणजे फोन असणं म्हणजे नाही. केवळ तेव्हा तार किंवा ऑफिसमध्ये किंवा बँकेतच असला अच्छा. तर हा. फोन, हा. हा. घरोघरी तर नव्हताच. नव्हता. अशा वेळेला 12-15 दिवसांचा दौरा, हम्म. आणि इतक्या लहान मुलाला नाटकी मंडळींच्या बरोबर सोडायचं, हा. म्हणजे त्या त्या काळात काळात हो. आणि ते थोडंसं धाडसाचं होतं. हम्म. कारण आमचे इतर नातेवाईक म्हणायचे की नाटकातले लोक आहेत,
म्हणजे वाया गेले. त्यांना वाईट सवयी असणार सगळ्यांना, त्यांचे चौथे अंक असणार हा. नाटक संपल्यावर, त्यांची लफडी असणार, त्यांच्या गप्पा असणार प्रवासात, आणि त्या सगळ्यामध्ये एवढ्या लहान मुलाला पाठवलंय. पण माझं सुदैव असं आणि माझ्या आई वडिलांचं सुद्धा की ही इतकी सुसंस्कृत मंडळी हा. होती की माझ्या पाहण्यात तरी चौथा अंक वगैरे तर नव्हता. कधीच झाला नाही, कधीच नाही. कदाचित लहान मुलापासून लपवून करतही असतील त्यांच्या खोलीत, पण मला नाही माहिती असं कधी झालं नाही. कधीही सगळीच दिग्गज माणसं असल्यामुळे आणि वयाने मोठी असल्यामुळे दुसऱ्याही अर्थाने कुठलीही लफडी वगैरे तसं कधी काय झालं नाही. किंवा शलाका किंवा मंगलासनगिरी ह्या तर त्यांच्या खोलीमध्ये मला ठेवून घ्यायच्या, आणि त्यांनी आईसारखं किंवा मोठ्या बहिणीसारखं प्रेम केलं माझ्यावर, की लहान मुलाला वेगळ्या रूम मध्ये कुठे झोपवणार किंवा मोठ्या माणसाबरोबर तरी कसं झोपवणार, हा मुलगा आमच्या रूम मध्ये राहील. आणि त्यांच्या बरोबर हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये रूम शेअर किंवा त्यांच्या बरोबर बसमध्ये असायचो मी. मुंबईत प्रयोग असेल तेव्हा मंगलाताई त्यांच्या गिरगावातल्या घरी मला ठेवायच्या, हॉटेलमध्ये नाही ठेवायच्या. तर असं खूप छान मंडळी, बॉन्डिंग चांगलं, आणि त्याच्यामुळे खूप उत्तम उत्तम प्रेक्षक आणि हाऊसफुल प्रयोग. म्हणजे मी लहानपणापासून रिकामं थिएटर कधीच पाहिलं नाही, कायम हाऊसफुलच असायचं कायम. आणि तळवलकरांच्या भूमिकेवरती धोधो असायचे लोक. आणि नंतर सुद्धा खूप वर्ष तळवलकरांनी ते नातं जपलेलं होतं. आणि सुधीर गाडगिळांच्या बरोबर मी, शरद तळवलकर, आशलता वाबगावकर असे रंगारंग गजरा म्हणून कार्यक्रम करायचो, जो आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर केला. परदेशात तळवलकर नाही आले कारण त्यांना तब्येतीमुळे झेपायचं नाही तेव्हा सुद्धा ते सगळ्यांना सांगायचे की आमच्या नाटकातला हा बंटी वर का, याला मी 18 वर्षाचा असल्यापासून बघितलंय. त्याच्यामुळे तो एक गद्य नाटकातला अनुभव, विनोदाचं टायमिंग त्याचा अनुभव, आणि शरद तळवलकरांसारखा दिग्गज अभिनेता कसं लोकांना हसवतो, खेळवून ठेवतो, आणि टायमिंगनी एकेका विनोदावरती कधी कधी अर्धा मिनिट लाफ्टर असायचा आणि थांबवावं लागायचं नाटक की अर्धा एक मिनिट हसतातच आहेत लोक. इतकं तुफान पाहायला मिळालं. पाठोपाठ दुसरं नाटक ते संगीत नाटक कट्यार काळजात घुसली. तो तर म्हणजे एक महाविलक्षण अनुभव, कारण मुळात मी गायक किंवा गाणं शिकणारा मुलगा, म्हणजे ती भूमिकेचीच गरज अशी होती की तो गाणाराच मुलगा पाहिजे होता त्याच्यामध्ये. आणि माझ्या आधी स्वतः निर्माते पणशीकर, त्यांचा मुलगा रघुनंदन, त्यांनी ती भूमिका केली होती. आणखीन दुसऱ्या तिसऱ्या मुलांनी केली होती. पण मुलगा मोठा झाला, मुख्य म्हणजे त्याचा आवाज फुटला, पुरुषाचा आवाज झाला की दुसरा मुलगा शोधावा लागायचा. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला आणि मला तरी कमीत कमी 80-100 प्रयोग त्याचे करता आले डॉक्टर वसंतरावांच्या बरोबर. डॉक्टर वसंतराव, फैयाजताई, भार्गवराव मासरेकर अशी सगळी मंडळी, आणि त्याचेही सगळे प्रयोग हाऊसफुल, प्रश्नच नाही. म्हणजे अप्रतिम सुवर्ण काळच होता. हो. आणि पंडित रविशंकर, उस्ताद झाकीर हुसेन, अल्लार खान साहेब, तिथपासून ते अनेक दिग्गज प्रयोगाला यायचे. कन्हैयालाल नावाचे एक खूप प्रसिद्ध नट होते. मदर इंडिया मधला त्यांचा व्हिलन जो आहे लाला, जो खूप गाजला होता तेव्हा, ज्याचा शेवटी सुनील दत्त खून करतात, त्या लालांचा. शिवाजी मंदिरला ए रूम 7 नंबरची सीट कायमसाठी त्यांच्यासाठी होती आणि प्रत्येक प्रयोगाला ते यायचे शिवाजी मंदिरच्या. अशा खूप आठवणी आणि खूप गाणं ऐकायला मिळालं वसंतरावांचं. माझी भूमिका पहिल्या अंकातच होती. छोटा सदाशिव म्हणून ते कॅरेक्टर आहे, जो सदाशिव पुढे मोठा होतो आणि मिर्झेहून येऊन लपून खान साहेबांचं गाणं शिकतो आणि वगैरे वगैरे. सिनेमाही पाहिला आता सगळ्यांनी, त्यामुळे गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती भूमिका पहिल्या अंकामध्ये संपायची माझी. ती संपली की पहिल्या अंकानंतर जे मध्यंतर असायचं त्याच्यामध्ये वसंतराव सांगायचे की अरे बाळा, तर तू जेवून घे. नको, जेवतो ना सगळ्यांच्या बरोबर नंतर. नाही, लहान मुलांनी उशिरा जेवायचं नाही, जेवून घे. हिरालाल आमचा एक बॅकस्टेज होता, याला जेवायला घालून आण. आणि मग जेवण झाल्यानंतर झोपून टाकायचं, लहान मुलांनी जास्ती जागायचं नाही. बर, तो बिचारा हिरालाल मला जी कुठली खानावळ असेल आमची नाट्य कंपनीची जेवायला घालायचा, परत आणायचा आणि सांगायचं आता बुवानी सांगितले झोपायचं म्हणून.
तर झोप. बरं. असं कसं झोपणार? हा. तर मी खाली येऊन पिठामध्ये जिथे आमचे एक वादक बसायचे, हा. ऑर्गन तबला ऑर्गन, वगैरे, तबला, हा. तिथे येऊन बसायचं आणि उरलेलं नाटक सगळं बघायचं. आणि तिसरा अंक पडला हम्म. म्हणजे नाटक संपलं हा. की पडदा पडता पडता त्याच्यातून घुसून जाऊन लपून छपून. नाही, तो पडदा वर करून आज हा. स्टेजवरती जाऊन पहिला वसंतरावांना नमस्कार. वा. मग ते अंधारामध्ये डोळे किलकिले करून बघायचे आणि म्हणायचे, अरे झोपला नाहीस अजून? हा. मग मी तेव्हाही त्याही वयामध्ये मग म्हणायचो की अहो असं कसं झोपणार, हा. एवढं तुमचं गाणं चाललंय, एवढं अलौकिक काहीतरी चाललंय आणि मी झोपणार? हम्म. मग तेव्हाही मला हे भान होते हा. की एवढे करंटे नाही आहोत आपण नाही. की आपलं आपलं काम झालं आणि जाऊन झोपलो. अरे डॉक्टर वसंतराव देशपांडे गात आहेत, गात आहे. कट्यार गात आहेत, हेही छंद मकरंद हा, गात आहेत, वा. सुरत पियाकीनं गात आहेत हा. आणि रोज वेगळं गात आहेत काहीतरी. थोडं आता तुम्ही आलात काहीतरी. आणि नाट्यगीत झालं नाही असं व्हायला नको. हा, ते हा. माझ्या भूमिकेच हा. थोडं म्हणून दाखवतो. Yes. दिन गेले भजना विण सारे, दिन गेले भजना विण सारे, दिन गेले भजना विण सारे, दिन गेले. बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, यौवनात धन लौकिक प्यारे, यौवनात धन लौकिक प्यारे, दिन गेले भजना विण सारे, दिन गेले, ओ दिन गेले, ओ दिन गेले. सुरेख. खूप छान, अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटलं. धन्यवाद. मला दुर्दैवाने ती नाटकं समक्ष पाहता आली नाहीत, पण तुम्हाला खास वसंतराव देशपांडेंचा सहवास लावला. खरं. पाहता आली, आलं, ऐकता करता आलं आली. पण. हो, करता पण आले. आणि अनंत स्मृती हा, आहेत. नक्कीच. आपल्या महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे यांच्याही नाटकात तुम्ही वाऱ्यावरची वरात मध्ये काम केलं, हो. तर त्याच्याही काही आठवणी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. हो, निश्चितपणे. अजरामर नाटक आहे पुलंचं, वाऱ्यावरची वरात. आणि ते बरेच वर्षानंतर पुनरुज्जीवित करावं असं चंद्रलेखा संस्थेचे मोहन वाघ मोहन वाघ. यांना वाटलं हा. आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलं. अच्छा. आणि माझं कास्टिंग हा. हे स्वतः वाघांनीच केलं, बर. मोहन वाघांनी. अच्छा. पहिल्या तालमीच्या वेळेला म्हणजे पहिल्या वाचनाच्या वेळेला हा. मला बघितल्यानंतर चंदूला जरा आश्चर्य वाटलं होतं हम्म. की अरे हा कसा इथे म्हणून. हम्म. आणि मग मोहन वाघांनी सांगितलं की त्याच्यामध्ये शिरपा ही जी भूमिका आहे हम्म. आणि कडवेकर मामा हम्म. ह्या ज्या दोन भूमिका आहेत ज्याच्यामध्ये गाणं आहे थोडंसं, हा. तर ते त्यागराज करेल. हम्म. त्याच्यावर चंदू सुद्धा पटकन म्हणलं की त्यागराज कसं करेल, तो तर गायक आहे, याच्यामध्ये काम पण करावं लागेल. हम्म. त्याच्यावर ते म्हणले करेल तो, हो. मला विश्वास आहे पूर्ण, हा. तोच करेल आणि तो करेल. अच्छा. पण चंदूनी पण विश्वास ठेवला माझ्यावरती. आणि मग ज्या दोन भूमिका होत्या त्याच्यात आणखीन एक तिसरी वाढली, बोरटाके गुरुजी म्हणून. बर. त्यामुळे बोरटाके गुरुजी, शिरपा हा. आणि कडवेकर मामा आणि संपूर्ण नाटकाचा सूत्रधार, वा. अशा चार वेगळ्या वेगळ्या भूमिका, वेगळे वेगळे गेटअप, हम्म. वेगळे कॉस्ट्युम हा. आणि कॅरेक्टर वेगळी. मुख्य म्हणजे की प्रत्येक कॅरेक्टरला देहबोली पण बदलावी लागते, हम्म. म्हणजे नुसता मेकअप करून नाही होत. नाही. हो. तर costume. ती देहबोली बदलायला हवी, आवाज बदलायला हवा, हम्म. व्यक्तिमत्व थोडंसं बदलायला हवं. म्हणजे थोडक्यात ते पात्र व्हायला पाहिजे तुम्ही. हा. तर अशी चार वेगळी वेगळी पात्र करता आली. हा. आणि नाटक सुरू होण्यापूर्वी हा. मी वेळ घेऊन पोलंना भेटलो वा. मुद्दामून. हम्म. त्यांची वेळ घेतली, संध्याकाळी 7 वगैरे असे काहीतरी. हम्म. 6:45लाच गेलो होतो खरा, हा. पण तरी पुलं आणि विशेषतः सुनीताबाई सुनीताबाई. खूप काटेकोर असल्यामुळे हा. 15 मिनिटं आधी का आलात असं हा. विचारायला नको हा. म्हणून 15 मिनिटं रेंगाळलो. हा. बरोबर 7 वाजता बेल वाजवली हा. आणि सुनीताबाईंनी दार उघडलं. हा.
अगत्याने या वगैरे म्हणल्या असत्या नेहमीप्रमाणे, आणि एखाद्या बालसुलभ उत्सुकतेने पोलं स्वतः व्हीलचेअर चालवत चालवत झटकन आले हा, हा. दारातून, म्हणजे खूप वेगाने आले ते. वा. म्हणजे त्यात कळत होतं त्यांचा उत्साह की कोणीतरी आलंय आज भेटायला आपल्याला. आणि ते म्हणले, अरे या 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 तुमची वाट बघतोय, हा. या बसा बसा बसा. तेवढ्यात नर्स आली, तिने एक मुठभर गोळ्या दिल्या त्यांच्या हातामध्ये घ्यायला. त्या क्षणी ते पोलं आहेत त्याच्यामुळे ते पटकन म्हणाले माझ्याकडे बघून, हा असा गोळीबार सध्या चालू आहे. मग त्यांना मी सांगितलं की कसं आम्ही बसवलंय नाटक, हा. आणि मग कसं मी त्याच्यामध्ये वेगळी भूमिका करतो आहे हा, वगैरे. त्याच्या आधी पोलांनी आणि सुनीताबाईंनी माझं 4-5 वेळा गाणं ऐकलं होतं अच्छा. आणि भेटही झाली होती. बरं. त्याच्यामुळे ते मला ओळखत होते हा. सुदैवाने. हा. गप्पा झाल्या आणि आता निघायची वेळ आहे, तर मोठ्या माणसांचं व्यक्तिमत्व कसं असतं बघा, आणि एक विनयशीलता कशी असते, ज्याने ती आणखीनच मोठी होतात. तर निरोपाची वेळ आल्यानंतर सुनीताबाई मला म्हणाल्या की पुलंना भाईंना तुम्ही बघताच आहात की ते व्हीलचेअर वरती आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही बाहेर नाही जाऊ शकत कुठे. त्याच्यामुळे बऱ्याच दिवसात आम्ही मैफिल नाही ऐकलेली कुठली. तर तुमची हरकत नसेल तर तुम्ही एखादं गाणं गाल का, वा वा. असं म्हणल्यानंतर मी म्हणलं गाल का काय, तुम्ही आज्ञा करा. त्याच्याही वरती त्या पटकन म्हणल्या की आज्ञा कशी करणार, तुम्ही कलाकार आहात, वा. मी विनंती करू शकते, तुमची इच्छा असेल तरच गा, सक्ती नाही. म्हणलं किती मोठी आहे ती माणसं. आणि हाच अनुभव दुसरीकडे गेल्यानंतर असा येतो की एखादं गाणं गा, एक गाणं गाव यार, असं पटकन लोक म्हणतात. आणि ही इतकी मोठी माणसं असून यांनी एवढी पार्श्वभूमी सांगितली की आम्ही कुठे जाऊ शकत नाही, बरेच दिवसात मैफल ऐकली नाही, तर तुम्ही एखादं गाणं गाल का. मी म्हणजे ह्या नम्रतेमुळे मी आणखी नम्र झालो. आणि मग म्हणलं की का नाही गाणार, जरूर असं म्हणून मी मग त्यांना एक माझी एक रचना त्यांना ऐकवली. आपली निवडुंग मालिका सुद्धा फार गाजली. निवडुंग मालिकेतलं सुद्धा कामाविषयी थोडंसं सांगा. हो, तेही असंच की ढमढेरे नावाची एक व्यक्तिरेखा, ज्याच्यामध्ये तो चित्रकलेचा आणि इतर कलांचा शिक्षक असतो शाळेमध्ये. त्याच्यात सुद्धा म्हणजे ज्यांच्या बरोबरीने मला उभं राहावं लागलं, ती इतकी मोठे कलाकार आहेत सगळे, म्हणजे रमेश देव, सीमाताई, वंदना गुप्ते, गिरीश ओक, यांच्या बरोबरीने अभिनय करायचा म्हणजे हे फार कठीण आहे काम. इथेही सुद्धा ज्ञानेश्वर मरगज नावाचा दिग्दर्शक, ज्याने माझं हे कास्टिंग केलं, तेव्हा सुद्धा आधी वंदना त्यांना वगैरे आश्चर्य वाटलं होतं की अरे त्या गाणं आहे का. म्हणलं नाही, या कॅरेक्टरला गाणं नाहीये, तरी पण तुझं कास्टिंग आहे. म्हणलं हो, गाण्या व्यतिरिक्त सुद्धा मी व्यक्तिचित्र करू शकतो आणि अभिनय करू शकतो. पहिल्याच दिवशी आमचा जो एकत्र प्रसंग झाला, त्यावेळेला पहिला टेक म्हणजे पहिला सीन झाल्यानंतर मधल्या ब्रेकमध्ये वंदना ते त्यांच्या स्टाईलनी मला म्हणल्या, चांगलं करतोयस. मी त्यांना म्हणलं थँक्यू, छान वाटलं नव्हतं, चांगलं करतोयस कर. म्हणलं यस, आपण कॉम्प्लिमेंट दिली त्यांनी. तर तो एक वेगळा अनुभव. तर ते ज्ञानेश्वर मरगज, मी ETV मराठीसाठी नमन नटवरा नावाची एक संगीत नाटकांवर आधारित मालिका करत होतो, ज्याचं पूर्ण निवेदन सूत्रसंचालन मी करायचो. आणि मग त्या नाटकाची थोडक्यात गोष्ट, काही प्रसंग आणि काही गाणी, नाटकातली पदं, असं आम्ही सादर करायचो. तिथे ज्ञानेश्वर सहाय्यक दिग्दर्शक होता, तिथे त्यांनी मला नोटीस केलं हा की हा अभिनय करू शकतो स्वतंत्रपणे, असं म्हणून त्यांनी माझं निवडुंग मध्ये कास्टिंग केलं. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. नक्कीच. मग नाटकात पुढे किंवा नाटक किंवा मराठी सिरियल्स किंवा मराठी चित्रपट अशांमध्ये काम करावं असं पुढे नाट्य ह्या कलेला वाहून घ्यायचं असं ठरवलं नाही, वाटलं नाही कधी? वाहून घ्यावं असं नाही वाटलं. म्हणजे जेवढं संगीताला तुम्ही वाहून घेतलंय तसं वाहून घ्यावं असं नाही वाटलं. कारण आता काही लोकांना हे अतिशयोक्ती किंवा अतिशहाणपणा वाटेल की अनेक कलांमध्ये फक्त रस नाहीये मला, तर त्यांचे बद्दलची खूपसा अभ्यास आणि त्याची प्रभुत्व हा शब्द नाही वापरणार मला, पण जाण आहे, पण त्याची
पराकोटीचा अभ्यास आणि हे आहे. म्हणजे मास्टर ऑफ काय बरं म्हणतात, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन, हा, असं नाही, असं नाहीये. जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ ऑल. म्हणजे मी जर ठरवलं तर पूर्ण वेळ संगीतकार होऊ शकतो, पूर्ण वेळ म्युझिक अरेंजर होऊ शकतो, पूर्ण वेळ अभिनेता होऊ शकतो, हा. पूर्ण वेळ निवेदक होऊ शकतो, हा. किंवा पूर्ण वेळ लेखक सुद्धा होऊ शकतो. पण हे सगळंच हा. पण काही काही लोकांना माझ्याबद्दल काही लोक म्हणतात की तुम्ही नाट्यसंगीत खूप छान गाता, काही लोक म्हणतात की तुम्ही रॅप खूप छान गाता, काही लोक म्हणतात की तुमचा बिग बॉस मध्ये निळे केस आणि वगैरे तो लुक खूप वेगळा होता, काही लोक अभिनेता म्हणून प्रशंसा करतात. तर एक ओव्हरऑल एक जे ज्याला म्हणतो पण त्याला मोजमाप करणं किंवा एक मूल्यमापन ते अजूनही झालेलं नाही माझं, असं माझं मत आहे. आणि अभिनेत्याला सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे, आणि ते कधी काळी यथावकाशपणे होईलच. तर नाटक म्हणून मी नंतर एक एकपात्री नाटक केलं आता, मला वेड लागले संतांचे या नावाने, आणि त्याचेही बऱ्यापैकी 60-70 प्रयोग झाले. त्याचंही दिग्दर्शन ज्ञानेश्वर मरगजनीच केलं होतं. एकपात्री करायचो मी, लिहिलेलं मी होतं, संगीत माझं होतं आणि अर्थात त्याच्यामध्ये गाणी होती खूप. तर त्यात बरवावो हरी बरवावो, बरवावो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरवावो, गोविंद गोपाळ गुण गरवावो, गोविंद गोपाळ वो, गोविंद गोपाळ वो, बरवावो हरी बरवा, बरवावो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरवावो, गोविंद गोपाळ गुण गरवावो, गोविंद गोपाळ वो, गोविंद गोपाळ वो, बरवावो हरी बरवावो. सावळावो हरी सावळावो, मदन मोहन कानो गोवळावो, सावळावो हरी सावळावो, मदन मोहन कानो गोवळावो, सावळावो हरी सावळावो, कानो मदन मोहन गोवळावो, बरवावो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरवावो, गोविंद गोपाळ गुण गरवावो, गोविंद गोपाळ वो, गोविंद गोपाळ वो, गोविंद गोपाळ वो, बरवावो हरी बरवा, बरवावो हरी बरवावो. खरं असं ऐकत राहावंसं वाटतं. अशी छान मैफिल तुमची, म्हणजे सुरुवातीपासूनच छानच मुलाखत सुरू आहे. आता थोडं आचार्य